नमस्कार, सुप्रभात. मंचावर माझ्यासोबत असलेले श्री पात्रे, डॉक्टर पवार, आपलं योगेशजी, समोर बसलेले आदरणीय कुक्कुटपालक, फार जुने आहेत कुक्कुटपालक, व इतर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे या कार्यशाळेमध्ये स्वागत करतो. व आज जो मला विषय दिलेला आहे, ब्रॉयलर कोंबड्यांचे रोग, त्यांचे नियंत्रण व लसीकरण, याच्या बाबतीत जी काय 15-20 मिनिटात तुम्हाला माहिती माझ्याकडून देता येईल त्या बाबतीत मी माहिती देईल. जर काही प्रश्न असतील तर नक्कीच मला ते आवडतील आणि मी त्याचे उत्तर देण्याचे पूर्णपणे प्रयत्न करेल. व मला असं वाटतं की प्रश्न उत्तरामध्ये जास्त मला खुलासा करता येईल. तर ब्रॉयलर हे एक जगातील 8वं आश्चर्य आहे. आतापर्यंत 7 आश्चर्य म्हणत आलो आपण, पण ब्रॉयलर हे खरंच एक 8वं आश्चर्य आहे. 38-40 दिवसामध्ये 50 पट वाढ होणारी या पृथ्वीतलावर जर कोणती गोष्ट असेल, बॅक्टेरिया सोडल्यानंतर, बॅक्टेरिया व्हायरस मल्टिप्लाय होतात नो डाऊट, पण जे प्राणी आहेत जे ह्या भूतलावर फिरतात त्यांच्यामध्ये 8वं आश्चर्य हे आहे की 38-40 दिवसामध्ये 50 ते 55 पट वाढणारी कोणती गोष्ट असेल तर ती ब्रॉयलर. आणि ही जी ग्रोथ झाली ही गेल्या फक्त 30 वर्षातील आहे, 30 ते 40 वर्षातील आहे. 30 वर्षापूर्वी जेव्हा 91 साली आम्ही पोल्ट्रीत काम करायचो, तर आम्हाला 8 आठवड्यामध्ये जर 1.5 किलो ब्रॉयलर आला तरी आम्ही धन्य मानायचो. पण आज जर 6 आठवड्यात 1.5 किलो आला तरी तो बक्षी कोणी विकत घेणार नाही, ते फिडही कोणी विकत घेणार नाही. तर असं हे 8वं आश्चर्य आहे. पण हे आश्चर्य जे साकारलं जातं त्याच्यासाठी काही गोष्टी फार आवश्यक आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे पक्ष्यांचा परफॉर्मन्स. परफॉर्मन्स हा इंग्लिश शब्द आता इतका अंगवळणी झाला आहे ब्रॉयलरमध्ये किंवा पोल्ट्रीमध्ये. परफॉर्मन्स हा शब्द इंग्लिश असूनही तो अंगवळणी झालेला आहे. आणि जर परफॉर्मन्स चांगला असेल तरच फायदा होणार. आणि पक्षाचं वजन जरी आलं पण जर परफॉर्मन्स चांगला नसेल तर फायदा नक्की होणार नाही. म्हणून हे जे आश्चर्य आहे हे वास्तवात येण्यासाठी पक्ष्यांचा परफॉर्मन्स फार महत्त्वाचा आहे. आणि हा परफॉर्मन्स अवलंबून जो असतो तो गुणवत्तेची प्रत, म्हणजे जी इन्व्हेस्टमेंट आहे, जे इनपुट आहे पोल्ट्रीमध्ये, त्याच्यात चिक्स आहेत, फीड आहे, मेडिसिन आहे, वॅक्सिन आहे, हे इन्व्हेस्टमेंट आहे. आणि ह्या इन्व्हेस्टमेंटची प्रत जितकी चांगली असणार तितक्याच चांगल्या प्रतीचा परफॉर्मन्स येणार आणि तेवढाच चांगला फायदा होणार. दुसरं आहे संगोपन, जे फार्मर्सशी संबंधित आहे. कदाचित ब्रॉयलर चिक, फीड आणि मेडिसिन, वॅक्सिन हे शेतकरी स्वतः तयार करत नसून हे कोणावर तरी अवलंबून असतात. आता इथे पात्रेसाहेब इंटिग्रेशनमध्ये याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या स्वतःच्या आहे, पण ज्यांच्या नाही आहेत ते परावलंबी असतात. पण कार्यक्षम, म्हणजे एक एक शब्दाला महत्त्व आहे इथे, कार्यक्षम आणि वैज्ञानिक संगोपन, याच्यामध्ये पाण्याचं मॅनेजमेंट हे फार्मरला स्वतः करणे आवश्यक आहे, हे शेतकऱ्याला स्वतः करणं आवश्यक आहे. त्याच्यात जितकं त्याचा हातखंडा असेल तितका त्याचा फायदा राहील. आणि तिसरी गोष्ट आहे रोगप्रतिबंधन, जो आज माझा विषय आहे. पहिल्या 2 विषयाबाबतीत मी आज बोलणार नाही. आज जे काही मी बोलेल ते रोगप्रतिबंधनाबाबतीत बोलेल. तर आजच्या माझ्या व्याख्यानाची रूपरेषा ही अशा प्रकारे राहील. आपण पहिले पाहू रोगामुळे काय होतं आणि केव्हा रोग म्हणायचा. काही रोगांचे मी नावं लिहिलेले आहेत. 270 रोग आहेत. 15 मिनटात 270 रोगांचे नावं जरी घेतले तरी 15 मिनटं होतील. तर मी काही ठराविकच रोगांच्या बाबतीत इथे बोलेल. त्यानंतर त्यांचे निदान त्याच्यासोबतच सांगेल. आणि सगळ्यात शेवटी आपण नियंत्रणाच्या बाबतीत थोडंफार मार्गदर्शन करू. तर ब्रॉयलर संगोपनामध्ये रोगांचं आपण वर्गीकरण करावं अशी माझी पहिल्यापासून सांगणं असतं की ब्रूडिंगमधले रोग हे वेगळे असतात आणि नंतर फिनिशर किंवा ग्रोईंग स्टेजमध्ये येणारे हे रोग वेगळे असतात. तर आपण ब्रूडिंगमधले रोग कोणते आहेत त्याची मी लिस्ट इथे दिलेली आहे.
योकसॅक डिसीज, ग्राउंड ब्रुडर निमोनिया, साल्मोनेल्ला, गंबोरो. आणि ग्रोअरमध्ये जे रोग आहेत ते आहेत इकोलाय म्हणजे कोलिओबॅसिलोसिस, साल्मोनेल्ला, CRD, राणीखेत डिसीज. फार मोठे रोग आहेत, नंबर खूप जास्त आहे. यातले आज आपण 2-3च रोगाच्या बाबतीत माहिती घेऊ व पुढे जाऊ. त्यानंतर रोग म्हणजे काय आणि रोगाचे परिणाम काय होतात. तर पोल्ट्री फार्मिंगमध्ये असं जरुरी नाही की प्रत्येक वेळेस रोगाने पक्षी मरतीलच. मेला म्हणजेच रोग किंवा काही लक्षणं दिसतात म्हणजेच रोग असं हे आजच्या ब्रॉयलर इंडस्ट्रीत खरं नाही. तर मरतूक वाढणे म्हणजे सुद्धा रोग, वजन कमी वाढणे हा सुद्धा एक रोग आहे. पक्षी मरणार नाही पण वजनच वाढत नाही. वजन ज्या अपेक्षेने वाढायला पाहिजे होतं ते वाढत नाही, तो सुद्धा रोग आहे. प्रतिकारशक्तीसुद्धा कमी होणे हा सुद्धा एक रोग आहे. आणि ह्या रोगांमुळे बॅच टू बॅच, जसं ब्रॉयलर हे 6 आठवड्याची बॅच असते, त्यानंतर 1-2 आठवडे क्लिनिंग, तरी वर्षाकाठी 6 बॅचेस कमीत कमी निघतात. तर प्रत्येक बॅचमध्ये जर रोग होत गेला तर तो सुद्धा एक रोग आहे. एका बॅचपर्यंत रोग काही मर्यादित नसतात, बॅच टू बॅच वाढत जातात. आणि ह्या सगळ्यांमुळे काय होत असेल तर फायदा कमी होतो. फायदा हा कमी कमी होत जातो. जसे जसे पहिल्या बॅचमध्ये रोग आला, दुसऱ्या बॅचमध्ये रोग आला, तिसऱ्या बॅचमध्ये रोग आला, तर प्रत्येक बॅचमधून परफॉर्मन्स कमी होतो आणि परफॉर्मन्स कमी होता होता त्यापासून मिळणारा फायदासुद्धा कमी होतो. तर आता रोगाबाबतीत काही महत्त्वाचे रोग आहेत ज्याच्या बाबतीत माहिती असली पाहिजे. तर यातला पहिला रोग आहे राणीखेत आजार. हा गेले 100 वर्ष झाले आपल्याला माहिती आहे. 1912 पासून भारतामध्ये हा रोगाची नोंद झाली आणि तेव्हापासून हा रोग माहिती आहे. 110 वर्ष झाली हा रोग माहिती आहे. भरपूर उपाय झाले, उपाय केले, पण अजूनपर्यंत काही ह्या रोगाचा कंट्रोल आपल्याला तितका मिळाला नाही. रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला, नुकसान कमी झालं, पण रोग अजूनही आहेत. हा अत्यंत घातक रोग आहे. याच्यामध्ये हा जेव्हा रोग होतो तेव्हा भरपूर मरतूक होते, म्हणजे खूप पक्षी मरतात. या रोगाच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची आणि जर कंट्रोल करायचा असेल किंवा निर्बंधन याला लावायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे हा प्रसार कसा होतो याची माहिती करून घेणे. जसं कोरोनामध्ये आपण कोरोना होऊ नये, प्रसार होऊ नये म्हणून डिसइन्फेक्टंट वापरणं सुरू केलं, सॅनिटायझेशन सुरू केलं, मास्क सुरू केला आणि जो प्रसार होता तो रोखण्याचा प्रयत्न केला. तसंच माणूस आणि कोंबडी काय जास्त वेगळं नाही आहे. तर कोंबड्यांमध्ये सुद्धा जर रोग जर होऊ द्यायचा नसेल तर त्याचा प्रसार आपल्याला थांबवणं अत्यंत आवश्यक आहे. तर याचा प्रसार होतो मुख्यत्वे आजारी कोंबड्यांपासून आणि फार्ममध्ये बाहेरील पक्षी जर येत असतील, पर्टिक्युलरली जे बाहेरील कोंबड्याचा संगोपन कोणी करत असेल तो तुमच्या फार्मवर आला, बाहेर कावळे आहे, चिमण्या आहेत, काही पक्षी जे आहेत बाहेरून जे येतात त्या फार्ममध्ये येतात आणि त्यांना जर हा रोग झालेला असेल तर तो रोग शक्यतो आपल्या फार्ममध्ये लगेच शिरतो. तसंच एकदा ह्या पक्ष्यांना एका पक्षाला जर हा रोग झाला तर त्याच्या श्वासोच्छ्वास, नाकातील स्राव, विष्ठा याच्यातून हा एक पक्षापासून दुसऱ्या पक्षाला जातो. जेव्हा रोग दिसतो तेव्हा तो त्याच्या 7-8 दिवसापूर्वीच फार्ममध्ये आलेला असतो. असं नाही की आज रोग आला आणि उद्यापासून पक्षी मरतील, आज विषाणू आला आणि उद्यापासून पक्षी मरतील, तसं होत नाही. 8-10 दिवसापूर्वीपासून हा विषाणू काही वेगळ्या पद्धतीने फार्ममध्ये येतो. मग तो श्वासोच्छ्वासाद्वारे, नाकातील स्रावाद्वारे, विष्ठाद्वारे प्रसार पावतो. तसंच खाद्य आणि पाणी बाधित होते, फीड आणि वॉटर त्याच्याने बाधित होतं आणि एका पक्षापासून दुसऱ्या पक्षाला जातो आणि या रोगाचा प्रसार होतो. हे याच्यासाठी सांगितलं की म्हणजे आपल्याला नियंत्रण करण्यासाठी याच्यात फायदा होईल. आणि पक्षी एकदा आजारी झाले की त्यांची लक्षणं अशी दिसतात, म्हणजे मान तिरपी होते, वरती मान, याला टॉर्टिकोलिस म्हणतात इंग्लिशमध्ये, मानमोडी. काही पुस्तकांमध्ये मानमोडी रोगसुद्धा लिहिलेला आहे. मुडलेल्या मानेसारखी पक्षी वर पाहत असतो आणि असे लक्षणं दिसतात. जेव्हा कोंबड्यांमध्ये मॅक्झिमम निदान हे पोस्टमॉर्टम करूनच केलं जातं. लक्षणांवरून 99% लक्षणं हे सारखीच दिसतात. तर पोस्टमॉर्टम केल्यानंतर हे काही टिपिकल लिजन्स आहेत. असे जर लिजन्स दिसले तर याला राणीखेत डिसीज म्हणून आपण डायग्नोसिस करतो आणि त्या हिशोबाने याला ट्रीटमेंट देतो. असे लिजन्स अजूनही 1-2 डिसीजेसमध्ये येतात, पण आज तो विषय नाही आहे आपला. राणीखेत रोगामध्ये हे प्रामुख्याने लिजन्स दिसतात आणि
याचा आपण डायग्नोसिस केलं पाहिजे. हे सुद्धा सिकल टॉन्सिल हिमोरेजेस आहेत. तर असे सुद्धा लिजन्स दिसतात. यानंतर आपण कंट्रोल सगळे शेवटी घेऊ. याच्यानंतर एक महत्त्वाचा रोग आहे जो ब्रॉयलरसाठी अति महत्त्वाचा आहे, तो म्हणजे गंबोरो किंवा इन्फेक्शियस बर्सल डिसीज. 1996 ते म्हणजे 95 ते 98 याने फार हॅवॉक केला होता. तेव्हा लेअर इंडस्ट्रीमध्ये जास्त मॉर्टॅलिटी होती. तेव्हा ब्रॉयलर इंडस्ट्री एवढी मोठी नव्हतीच. नंतर ब्रॉयलर इंडस्ट्री वाढत गेली. 2007-08 ब्रॉयलरमध्ये बराचसा धुमाकूळ घातला आणि सध्याही हा रोग नियंत्रणामध्ये आहे, पण अजूनही इरॅडिकेट आपण केलेलं नाही आहे. तर हा एक विषाणूजन्य रोग आहे आणि फार याच्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की म्हणजे ही स्लाईड तुम्ही पहा आणि ही फार अत्यंत आवश्यक आहे. बाधित पक्षी विष्ठेतून विषाणू 10 ते 14 दिवस ट्रान्सफर करत असतो. पक्षाला रोग सिम्पटम होतो आहे, नाही होतो आहे, मॉर्टॅलिटी होते आहे, नाही होते आहे, हा दुय्यम भाग आहे. पण जर इन्फेक्शन झालं तर 14 दिवस हा व्हायरस याच्यातून एक्सक्रीट होत राहील व बाधित पक्षी पाण्यात, खाद्यात हा 52 दिवस जिवंत राहतो. ब्रॉयलर पक्षाची लाईफ सायकल आहे 42 दिवस, जास्तीत जास्त 45. 3 किलोच्या वर जर विकत असतील 45 दिवस ठेवणार. पण आता बॅच विकली, साफ केलं आणि गंबोरो निघाला असं होत नाही. 52 दिवस आणि हा रोग होणार 28व्या दिवशी, 21 ते 28व्या दिवशी किंवा 35व्या दिवसापर्यंत. तिथून 52 दिवस हा फार्ममध्ये जिवंत राहणार. तर हे फार महत्त्वाचं आहे. आणि फार्ममध्ये ज्या जमिनी आहेत, वरचं छत आहे, चेनलिंग आहे, भांडे आहेत, याच्यावर हा 120 दिवसपर्यंत जिवंत राहू शकतो. हे माझा आजचा जो टॉपिक आहे किंवा मी सांगतो हा प्रसाराचाच सांगणार, कारण प्रसार एकदा समजला की तुम्ही स्वतःहून स्वतःचा कंट्रोल व्यवस्थित करणार. कारण तुम्हाला फायद्यासाठीच हा बिझनेस करताय, तुम्ही आपोआप याला कंट्रोल करणार. त्याच्यामुळे हा फार रेजिस्टंट व्हायरस आहे. बिर्ना विर्डिमधला फार रेजिस्टंट व्हायरस आहे. याला गरम करून साफ निर्जंतुकरण, चांगल्या पद्धतीचं निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे, तेव्हाच याच्यापासून आपल्याला सुटका होऊ शकते. ह्या रोगाची लक्षणे म्हणजे पक्षी झिम्मणे, पांढरी विष्ठा होते, कधीकधी विखुरलेले पंख असतात, पक्षी कणत असतात कारण मध्ये ब्लिडिंग होत असतं त्याच्यामुळे कणत असतात. आणि मॉर्टॅलिटी जर असेल तर ही एक पीक टाईप अशी मॉर्टॅलिटी आहे, 2-4 रोजच असते. एकदम सडन मॉर्टॅलिटी वाढते आणि एकदम कमी येते. 7 दिवसात 8 दिवसानंतर आपोआप ती कमी होते आणि नंतर परत मॉर्टॅलिटी सुरू राहणार. ही टिपिकल मॉर्टॅलिटी ही गंबोरो डिसीजची मॉर्टॅलिटी आहे. याच्यावरून आपल्याला एक निदान करता येऊ शकतं. पोस्टमॉर्टम केल्यानंतर पक्षाच्या ब्रेस्ट मसल म्हणा, थाय मसल म्हणा, याच्यावर हिमोरेजेस तुम्हाला दिसतात. आणि बरसा म्हणून एक ऑर्गन असतो, त्या बरसामध्ये हिमोरेजेस दिसतात. हे फार टिपिकल लिजन्स मी तुम्हाला दाखवतो आहे. पण आजकाल जो ब्रॉयलर पक्ष्यांमध्ये जो गंबोरो दिसतो तो अशा पद्धतीचा आहे. याच्यामध्ये जसे पहिल्या स्लाईडमध्ये जे फ्री फ्रँक हिमोरेजेस दिसत होते तसे नाही, असे सबक्लिनिकलमध्ये फार कमी दिसतात आणि नजरअंदाज होतात, लक्षात येत नाही, सुपरवायझरच्या लक्षात येत नाही, फार्मरच्या लक्षात येत नाही, आणि डॉक्टर जर कीन नसेल पोस्टमॉर्टम करताना तर त्यांच्याही लक्षात येत नाही. हा सबक्लिनिकल गंबोरो आहे, अप्रत्यक्षपणे होणारा रोग आहे आणि सध्या याचा प्रादुर्भाव सध्या जास्त आहे. वॅक्सिनेशन करतो त्याच्यामुळे फ्री डिसीज, फ्रँक डिसीज येत नाही, पण सबक्लिनिकल रोग हा होतो आहे. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा रोग आहे तो म्हणजे इन्फेक्शियस ब्रॉन्कायटिस. हा कोरोना व्हायरसमुळे होतो, जो सार्स कोरोना आहे त्याचाच भाऊ आहे. ब्रॉयलरला कोरोना म्हणजे आम्ही पोल्ट्रीवाले जे वेटनरियन्स आहेत 1930 कोरोना आम्हाला माहिती आहे. कोरोना आमच्यासाठी नवीन नाही आहे आणि कोरोनाशी कसं डील करायचं हे बेस्ट आम्हालाच माहिती आहे, कारण आम्ही 1930 याला डील करतो आहे. व्हॅक्सिन सगळ्यात पहिले कोरोनाचं 1970 आम्ही आणलं, 50 वर्षापूर्वी, जे आता ह्युमनसाठी आलं. आम्ही 1970 याचं व्हॅक्सिन आणलं आणि त्यानंतर बरेचशा सिस्टीम चेंज झाल्या कोरोना व्हायरसच्या. वेगवेगळ्या पहिले रेस्पिरेटरी सिस्टीम, मग किडनी, असे एक वेगवेगळे ऑर्गन अफेक्ट होत गेले. अजूनही आम्ही याला कंट्रोल करू शकलो नाही आहे. फार उच्च पद्धतीचं कंट्रोल नाही, पण ठीक आहे, थोडा बहुत कंट्रोल झालेला आहे वॅक्सिनमुळे. तर
याचाही प्रसार जसा पहिल्याचे मी 2 रोग सांगितले, राणीखेत आणि गंभोरो, त्याचप्रमाणे याचासुद्धा प्रसार होतो. आजारी कोंबड्यांपासून हा दुसऱ्यांना जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाधित पक्षी आजारी दिसण्याच्या अगोदरच हा पक्ष्याचा म्हणजे व्हायरसचा स्प्रेड सुरू होतो. व्हायरसचा स्प्रेड हा अगोदरच सुरू होतो. पक्षी आजारी नंतर दिसेल. आपणही कोरोनामध्ये पाहिलं असेल की कोरोनामध्ये लक्षण दिसायच्या अगोदर म्हणजे सार्स कोविड ह्युमनचा लक्षणं दिसायच्या 3-4 अगोदर दिवसपासूनच व्हायरस हातामध्ये शिंकेमध्ये हा स्प्रेड होत होता. तसं सेम याच्यामध्ये पण आहे. पक्षी बाधित व्हायच्या अगोदरच 3-4 दिवस अगोदरपासून याचा स्प्रेड सुरू होतो आणि नाकातील स्राव विष्ठेमधून एका पक्षापासून दुसऱ्या पक्षाला याचा प्रसार होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थंडीच्या काळात हा विषाणू फार जास्त दिवस बाहेर जिवंत राहतो. म्हणजे आता थंडी सुरू होते आहे, तर थंडीमध्ये इन्फेक्शस ब्रॉन्कायटिसचं प्रमाण होण्याचं प्रमाण फार जास्त आहे. कळपामध्ये विषाणूचा प्रसार फार लवकर होतो. म्हणजे एका पक्षापासून दुसऱ्या पक्षाला गंभोरो आणि राणीखेत डिसीज याच्यापेक्षा या इन्फेक्शस ब्रॉन्कायटिसचा प्रसार फार फास्ट होतो. याच्यामध्ये लक्षणं म्हणजे असमान वाढ असे दिसणार. काही पक्षी मोठे असतील, काही पक्षी छोटेच राहतील. जे बाधित आहे ते छोटे होतील. पोस्टमॉर्टम केल्यावर काही अशा प्रकारचे लिजन्स दिसतात ज्यांना माहिती नसेल, पण ट्रकियामध्ये एक्झुडेट असतो, एअर सॅक्युलायटिस असतं. आणि काही वर्षापूर्वी गाऊट इन्फेक्शियस ब्रॉन्कायटिसमुळे गाऊट फार लहान चिक्समध्येच गाऊट दिसायचा, 7-8 दिवसाच्या चिक्समध्येच गाऊट दिसायचा. तर हा इन्फेक्शियस ब्रॉन्कायटिस आहे. आता काही 3-4 रोगांच्या बाबतीत मी इथे सांगितलं. सध्याच्या म्हणजे जे ब्रॉयलर इंटिग्रेटर्स आहेत किंवा जे ब्रॉयलर पाळतात त्यांचंही शिक्षण फार चांगलं झालेलं आहे. मॅनेजमेंटही खूप चांगली आहे. वॅक्सिन्स खूप चांगले आहेत, मेडिसिन्स खूप चांगले आहेत. त्याच्यामुळे फ्री फ्रँक डिसीज आजकाल दिसणं फार कमी झालेलं आहे. म्हणजे फ्री डिसीज इमिजिएट ओळखता येईल असे डिसीज आता कमी झाले आहे. पण आता मॅक्झिमम डिसीज हे सबक्लिनिकल फॉर्ममध्ये आहेत. तर सबक्लिनिकल फॉर्ममध्ये पक्षी मरत नाही, पण वजन कमी होतं. आणि एक ग्राफ लावला आहे, 2 वर्षापूर्वीचा स्टडी आहे. आणि 20-21व्या दिवशी हा कॉक्सिडिओसिसचा ग्राफ आहे, सबक्लिनिकल कॉक्सिडिओसिस ब्रॉयलरमध्ये. 20-21व्या दिवशी सबक्लिनिकल कॉक्सिडिओसिस झालेला आहे. लक्षात आला नाही कारण सबक्लिनिकल होता आणि तो फ्लॉक तसाच राहिला. आणि सेम बॅच सेम फीड एका दुसऱ्या फार्मवर होती. तिथल्या माणसांनी बर्ड आमच्याकडे आणले. आमच्याकडे आणल्यावर आम्ही त्याला सबक्लिनिकल कॉक्सिडिओसिस सांगितलं, ट्रीटमेंट केली. तर वरचा जो निळा आहे तो ट्रीटमेंट केलेला फ्लॉक आहे आणि खालची जी लाल लाईन आहे ती नजरअंदाज झालेला फ्लॉक आहे. आणि तुम्ही बॉडी वेटमधला डेली गेनचा हा ग्राफ आहे. जवळजवळ शेवटी म्हणजे 20-21व्या दिवसापासून जो 10 ग्रॅम डेली बॉडी वेट गेन कमी होत जातं ते शेवटी 50 ग्रॅमपर्यंत बॉडी वेट गेनमध्ये फरक येतो. आणि ह्या शेवटच्या दिवसामध्ये इतका बॉडी वेट गेनमध्ये फरक हा फार नुकसानकारक आहे. तर त्यामुळे हे जे रोग आहेत जे नजरअंदाज होतात किंवा लगेच दिसत नाही, त्यांच्यामध्ये एक असं आढळून आलं आहे की मॉर्टॅलिटी ही वाढते. म्हणजे नॉर्मलपेक्षा 2% थोडी जास्त असते. FCR वाढतो. समजा आता FCR 1.5चा येतो आहे ब्रॉयलरमध्ये, 1.6चा येतो आहे, 2 kg 3 kgसाठी 1.65 येतो आहे. तर हा FCR 0.165ने जास्त असतो. म्हणजे जर 1.5 असेल तर तो 1.65 होणार, 1.75 होणार. तर हा FCR वाढतो. आणि फीड किती महाग आहे हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही. सध्या सगळ्यात महाग फीड आहे. FCR जर वाढला 1 किलोचा, 2 किलोचा पक्षी असेल तर 300-400 ग्रॅम म्हणजे 10 रुपये नुकसान इथेच होत आहे. तर हे सुद्धा दिसतं. त्याच्या व्यतिरिक्त वजनही कमी होतं. 300 आमचा जो लक्षात आलेला आहे 300 ग्रॅम ॲट द एज ऑफ हार्वेस्टिंग 300 ग्रॅम ब्रॉयलर कमी वजन करतात. आणि 300 ग्रॅम 100 रुपये जर रेट असेल तर 30 रुपये पर ब्रॉयलर हे नुकसान आहे. त्याच्या व्यतिरिक्त रोगाचे नियंत्रण, मॉर्टॅलिटी, कॉस्ट ऑफ मेडिसिन, कॉस्ट ऑफ कन्सल्टंट, इथे तर नागपूरमध्ये तशी पद्धत नाही आहे, पण ह्या सगळ्यांची ॲडिशनल कॉस्ट तुम्हाला लागते आणि त्याच्यामुळे तोटा हा होतो. तर डायग्नोसिस पोल्ट्रीमधलं हे पोस्टमॉर्टम करून केलं पाहिजे. माझं असं मत आहे की
फार्मर पण एज्युकेटेड आहे, मी असं नाही म्हणत नाही. पण कसं आहे की सबक्लिनिकल रोग ओळखण्यासाठी तुम्हाला निष्णात वैद्याला दाखवणं आवश्यक आहे, वेटरनरी डॉक्टरला दाखवणं आवश्यक आहे. माणसांमध्ये तुम्ही पाहिलं असेल काही ठराविक जे रोग असतात ना, हे DNB आणि MD डॉक्टरच ओळखतात, जनरल प्रॅक्टिशनरच्या लक्षात येत नाही. तसंच असतं हे. आज जनरल प्रॅक्टिशनर स्वतः फार्मरच आहे, अर्धी ट्रीटमेंट तर फार्मर स्वतःच करतो, आणि वेटरनरियन हा समजा MD आणि DNB आहे. तर जेव्हा सबक्लिनिकल डिसीज आहे तर एकदा वेटरनरी डॉक्टरला दाखवा, ते पोस्टमॉर्टम करतील, काही सॅम्पल घेतील, काही लॅबला पाठवतील आणि त्याचं निदान करतील. आता मी दुसऱ्या भागात येतो, ते म्हणजे नियंत्रण. रोग झाली आहेत याच्यावर नियंत्रण कसं करावं. तर नियंत्रणामध्ये एकदा रोग झाल्यावर सगळ्यात पहिली जबाबदारी असते ती म्हणजे उपचार करणे, की जी होते आहे मॉर्टॅलिटी तिला थांबवणे. आणि ही मॉर्टॅलिटी थांबवण्यासाठी अँटीमायक्रोबियल्स म्हणजे अँटीव्हायरल असेल, अँटीबायोटिक असेल, ज्या काही आहे त्या थेरपी देणे. काही मेटाबॉलिक औषधं आहेत जी देणं आवश्यक आहे, पुढे घेतलेलं आहे मी. सपोर्टिव्ह औषधंसुद्धा देणं आवश्यक आहे. तर अँटीबायोटिक आणि अँटीव्हायरल, अँटीबायोटिक तर अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी करूनच द्यावं असं माझं नेहमीचं मत असतं. पण ते जर नसेल, शक्य होत नसेल, तर शक्यतो आपल्या एरियामध्ये कोणत्या अँटीबायोटिकला रिझल्ट आहेत हे अँटीबायोटिक देण्यात यावं. आणि जर शक्य असेल तर अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी करूनच औषधी द्यावी अँटीबायोटिकची. राहिलं अँटीव्हायरल्स, तर सध्या नवीन अँटीव्हायरल बरेचसे मार्केटमध्ये येत आहेत. मी कोणत्या एका कंपनीचं नाव घेणार नाही, पण जे चांगलं आहे, तुम्ही विश्वास ठेवू शकता, ते अँटीबायोटिक, ते अँटीव्हायरल तुम्ही वापरावं. त्याच्या व्यतिरिक्त ते तर देणार, त्याच्या व्यतिरिक्त आजारी पक्ष्यांना त्यांची प्रतिकारशक्ती वाढवायसाठी विटॅमिन्स देणं आवश्यक आहे. थोडा वेळ घेऊ का सर अजून? हां, तुमचा वेळ थोडा कमी होईल म्हणून म्हटलं. पहा, मी म्हणजे मला आठवतं की घरात आपण आता तर 2च राहतात, आमच्या वेळेस होते 3-4 मुलं, आता राहत नाही. तर घरामध्ये आजारी जो मुलगा असेल, आई सगळ्यात चांगले काजू बदाम त्याला देणार. जे 3 चांगले आहेत ना त्यांना नाही देणार त्या दिवशी. कारण आईला काही, आई डॉक्टर नव्हती, वैद्य नव्हती, पण तिला माहिती होतं की हा आजारी आहे, याला स्पेशल खुराक देणं आवश्यक आहे, म्हणजे याची रिकव्हरी चांगली होईल. तर तसंच आपल्या कोंबड्यांमध्ये जेव्हा रोग होतो तेव्हा ॲडिशनल विटॅमिन्स, सप्लिमेंट्स हे देणं आवश्यक आहे. आपण काजू बदाम तर खाऊ घालू शकत नाही, पण कमीत कमी जे विटॅमिन्स येतात मार्केटमध्ये त्यांचा ॲडिशनल सप्लाय देणं आवश्यक आहे, जेणेकरून त्यांची प्रतिकारशक्ती वाढेल आणि लवकर ते दुरुस्त होतील. त्या व्यतिरिक्त एनर्जी ड्रिंक, म्हणजे जेव्हा माणूस थकतो, खूप थकून जातो, मग तो रोगाने असो की अजून कधी असो, डॉक्टर काय करतात, पहिले सलाईन देतात. सलाईन दिली की खूप छान वाटतं, इमिजिएट छान वाटायला लागतं. कारण त्याच्यात डेक्स्ट्रोज आहे, डेक्स्ट्रोज आणि नॉर्मल NaCl आहे. तर डेक्स्ट्रोज दिल्यामुळे एकदम तरतरी येते आणि माणूस स्ट्रॉंग फील करायला लागतो. तसं कोंबड्यांमध्ये सुद्धा कदाचित 15-10 वर्षापूर्वी अशी थेरपी नव्हती, पण आता मेडिसिन्स अवेलेबल झाले आहेत. मी मुद्दामून एक प्रतिकात्मक चित्र लावलं आहे. हे दुधाचं आहे, चॉकलेट मिल्क. मुलं पित नाही ना दूध, तर चॉकलेट मिल्क पितात आजकाल, बोर्नव्हिटा टाकून पितात. बोर्नव्हिटा टाकलं की त्यांना बरं वाटतं की एनर्जी मिळाली. तर कोंबड्यांनासुद्धा अशा प्रकारची औषधी आपल्याला देणं भाग आहे जेव्हा ते आजारी असतात. मी रुटीनमध्ये द्या म्हणत नाही, पण जेव्हा रोग झालेला आहे, लवकर जर रिकव्हरी पाहिजे असेल, मॉर्टॅलिटी जर कमी करायची असेल, तर अशा प्रकारचे काही औषधं आहेत नियासिन कंटेनिंग, ज्याच्यामुळे एनर्जी त्यांना इमिजिएट मिळते. आणि याच वेळेस त्यांना कमीत कमी टॉक्सिन त्यांच्या फीडमधून जाईल याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणजे फीडमधून कमीत कमी टॉक्सिन जातील याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. चांगल्या प्रतीचं फीड द्यावं, सप्लिमेंट्स द्यावे विटॅमिन्सचे, म्हणजे रिकव्हरी फास्ट होईल. तरच अँटीबायोटिक आणि अँटीव्हायरल्स जे दिलेले आहेत ते काम करतील, अन्यथा काम करणार नाही, कमी काम करतील. हा उपचाराचा भाग झाला. आता येऊ आपण प्रतिबंधनाकडे, जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. प्रतिबंधन सगळ्यात चांगलं असतं. हा पिक्चर, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तुम्ही जर ₹1 प्रतिबंधनामध्ये घालत असाल तर तुम्ही उपचाराचे ₹10 वाचवता. प्रतिबंधन अत्यंत आवश्यक आहे. आणि पोल्ट्रीमध्ये सगळ्यात चांगलं प्रतिबंधन म्हणजे बायोसिक्युरिटी आणि वॅक्सिन.
बायोसिक्युरिटी हा स्वतःच एक तासाचा टॉपिक आहे, कसं करावं काय करावं. वॅक्सिन आणि बायोसिक्युरिटी ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे, ज्याच्याने आपल्याला प्रतिबंधन करता येईल. तर लसीकरणामध्ये एकात्मिक लसीकरण संगोपन हे अत्यंत आवश्यक आहे. आता मी जे डिसीजेस घेतले ते शक्यतो सगळे व्हायरल डिसीज आहे आणि व्हायरल डिसीजेसमध्ये लाईव्ह व्हॅक्सिन वापरणं फार आवश्यक आहे आणि बॅक्टेरियल डिसीजेस जे आहे त्याच्यामध्ये आपण इनॲक्टिवेटेड व्हॅक्सिन वापरणं आवश्यक आहे. आता मी इथे 3 व्हायरलच डिसीजचे एक्झाम्पल घेतले कारण वेळ कमी होता. जे काही बॅक्टेरियल डिसीजेस आहेत जसं इकोला आहे, साल्मोनेल्ला आहे, फॉल कॉलरा, कोरायझा, याच्यामध्ये आपण इनॲक्टिवेटेड व्हॅक्सिन वापरलं पाहिजे. आणि जे व्हायरल डिसीजेस आहेत, व्हायरल डिसीजेसमध्ये लाईव्ह व्हॅक्सिन्सच चांगले रिस्पॉन्स देतात. तर जे कोणतं व्हॅक्सिन आपण पाहतो आहे ते व्हॅक्सिन लाईव्ह आहे, किल्ड आहे हे पाहून ॲप्रोप्रिएट ज्या दिवशी सांगितलं त्या दिवशी देणं आवश्यक आहे. जे व्हॅक्सिन 7व्या दिवशी द्यायचं आहे ते जर तुम्ही 11व्या दिवशी दिलं तर ते यू मिस द बस आणि पुढे नुकसान होणार. जे 14व्या दिवशी द्यायचं आहे ते 14व्या दिवशी 15 दिवस 13 दिवस चालून जाईल, एक दिवस मागे पुढे चालतं, पण त्या दिवशी त्याला काही अर्थ आहे ते त्यावेळेसच दिलं पाहिजे. म्हणून वेळापत्रक पाळणं अत्यंत आवश्यक आहे आणि पक्षी सुदृढ असणं त्यावेळेस आवश्यक आहे. त्याच्यानंतर थोडंफार प्रतिबंधनामध्ये जे ऑल इन ऑल आउट सिस्टम पूर्ण फार्मची केली पाहिजे. पहिले जेव्हा मी ह्या इंडस्ट्रीत होतो तेव्हा 8 शेड असायचे आणि 8 शेडमध्ये 8 वयाचे पक्षी असायचे, विकली पक्षी टाकायचे. तुम्हाला माहिती असेल जुन्या काळी, मी 91 पासून आहे, तर तेव्हा 8 शेड असायचे आणि 8 शेडमध्ये पहिल्या वीकचे, दुसऱ्या वीकचे, तिसऱ्या वीकचे, 8 वीकचे बर्ड असायचे. शेवटचे बर्ड जायचे पण गाडीमध्ये आणि त्याच्यामुळे गंभोरो आले, बरेचसे रोग आले आणि तिथून आपण काही शिकलो. ऑल इन ऑल आउट सिस्टम, 8 शेड असतील, 8च्या 8मध्ये पक्षी एकाच वेळेस आले पाहिजे आणि एकाच वेळेस गेले पाहिजे. 2-3 दिवस इकडे तिकडे, 2-3 दिवस इकडे तिकडे. विक्रीलाच होतं, येताना तर काही प्रॉब्लेम नाही, पण विक्रीसाठी 2-4 दिवस इकडे तिकडे, याला ऑल इन ऑल आउट सिस्टम म्हणतात. आणि ही जर तुम्ही पाळली तर बरेचसे विषाणू डिसीजेसचं तुम्ही कंट्रोल आपोआपच करू शकता. म्हणजे 50% प्रतिबंधन तिथेच झालं. ऑल इन ऑल आउट सिस्टम पाहिजे. आणि शेड क्लीन झाल्यावर डिसइन्फेक्शन महत्त्वाचं आहे. म्हणजे बऱ्याचदा मी आता पाहतो जे लोक आमच्याकडे पक्ष पोस्टमॉर्टमसाठी येतात, हो केलं होतं ना डिसइन्फेक्शन, कसं केलं होतं, काय केलं, जेव्हा खोलात विचारतो तर मग डिसइन्फेक्टंट स्प्रे केल्यावर नंतर यांनी काही जाळे वगैरे साफ केलेले असतात. तसं नसावं, पूर्ण क्लीन करून डिसइन्फेक्शन करावं. त्याच्यानंतर एक महत्त्वाची आणि जी फारच दुर्लक्षित बाब आहे ती म्हणजे मेलेल्या पक्ष्यांची विल्हेवाट. मेलेला पक्षी हा रोगानेच मरतो आणि तो पूर्ण बॉम्ब असतो, व्हायरसचा किंवा बॅक्टेरियाचा बॉम्ब असतो तो. जर त्याची विल्हेवाट व्यवस्थित नाही लागली तर तिथून सगळे विषाणू परत फार्ममध्ये येणार, हे फिक्स आहे, याला कोणी बदलू शकत नाही. म्हणून विल्हेवाट व्यवस्थित लावावी. एक मी पीठ दाखवलेलं आहे, याच्यावर काय 20,000 जर खर्च करत असाल तर पुढच्या बॅचमध्ये तुमचे 40,000 वाचणार. आणि ह्या पीठमधून जे काही मेलेले पक्षी तिथे आहेत, काही खत आपण तयार होतं ते नंतर 1 वर्षानंतर ते खत काढून आपण व्यवस्थित वापरू शकतो. हायली रिच फॉस्फरस खूप जास्त असतं आणि खतामध्ये सगळ्यात महाग काय असेल तर फॉस्फरस. खत जर विकत घेत असाल कोणी, सगळ्यात महाग असेल फॉस्फरस. हे खत फॉस्फरसने एकदम रिच असतं आणि आपल्या कृषी उत्पन्नासाठी फार चांगलं आहे. त्यानंतर डिसइन्फेक्शनसाठी पूर्ण पहिले फार्म साफ करणे, धुणे व नंतर डिसइन्फेक्शनचा स्प्रे करणे. कोणतं डिसइन्फेक्टंट वापरावं हा तुमचा चॉईस आहे. तुमचा ज्याच्यावर विश्वास असेल, तुमचा अनुभव असेल तेच वापरा. 50 डिसइन्फेक्टंट मार्केटमध्ये आहे, कोणी 400 रुपये म्हणतं, कोणी 100 रुपये म्हणतं, कोणी 150 रुपये म्हणतं. हा माझा काका मामाचा मुलगा आहे म्हणून मी त्याच्याकडून घेतो, हे कृपया करू नका. काका मामालाच्या मुलाला घरी बोलवा, जेवू घाला, काही हरकत नाही, पण बिझनेसमध्ये तो नातं येऊ देऊ नका. जे तुम्हाला आवड म्हणजे गॅरंटीड आहे तेच वापरावं. आणि पूर्ण जर डिसीज असेल तर काही दिवस फार्म बंद ठेवावा, हे अतिशय महत्त्वाचं आहे. जर डिसीज असेल, सायकल ब्रेक करायसाठी, विषाणूची सायकल ब्रेक करण्यासाठी काही दिवस फार्म बंद ठेवणं आवश्यक आहे, पण डिसइन्फेक्टंट करून बंद ठेवायचं आहे.
पूर्ण क्लीन करून डिसइन्फेक्टंट करून मग बंद ठेवायचा आहे. फार्म पहिलेच बंद ठेवला नंतर डिसइन्फेक्ट केलं त्याला काही व्हॅल्यू नाही. घर साफ करणे महत्त्वाचे आहे याच्या बाबतीत मी बोललो, कारण घर जर साफ केलं तर तुम्ही एका बॅचपासून दुसऱ्या बॅचला जाणारे जे व्हायरल इन्फेक्शन्स आहेत ते कुठेतरी तुम्ही थांबवू शकता व त्यांचा हस्तक्षेप करून एका बॅचपासून पुढच्या बॅचला रोग ट्रान्सफर होणार नाही याची काळजी घेऊ शकता. साफ करताना ह्या काही पद्धती आहेत, याच पद्धतीने ते व्हावं. पहिले लिटर काढलं गेलं पाहिजे, त्याच्यानंतर भिंती व तल साफ झालं पाहिजे, ते धुतलं गेलं पाहिजे, भांडे पाईपलाईन साफ झाले पाहिजे, नंतर डिसइन्फेक्टंटचा स्प्रे करावा, नंतर 10 दिवस आराम द्यावा. एवढ्या ह्या स्टेप बाय स्टेप प्रोसिजर व्हायला पाहिजे. ही कोणती स्टेप चुकू नये. तर माझी एकच सगळ्यांना अपील आहे की तुम्ही पक्ष्यांची काळजी घ्या, पक्षी आपोआप तुमची काळजी घेतील. तुम्ही त्यांची चांगली निगा राखली, 42 दिवसानंतर ते तुमची व्यवस्थित निगा राखतील, सगळ्यांना फायदा देतील. आपण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. प्रश्न असतील तर वॅक्सिन. हां, आता वॅक्सिन शेड्यूल मी का नाही घेतला इथे. वॅक्सिन शेड्यूल हा एरियाप्रमाणे वेगवेगळा आहे. म्हणजे वॅक्सिन शेड्यूल हा तुमच्या एरियामध्ये असलेल्या रोगाच्या प्रादुर्भावानुसार आपण त्याला ठेवतो आणि हा एक भाग झाला. दुसरी बाब ही आहे की तुमच्या फार्ममध्ये कोणता रोग कोणत्या दिवशी येतो याच्यावर आपण वॅक्सिनचा डे ठरवतो. रफली जर वॅक्सिन म्हणायचं असेल तर 7व्या दिवशी लासोटा करावा. जर गंभोरोचा प्रादुर्भाव खूप जास्त असेल तर गंभोरोचे 2 वॅक्सिन करावे, 14 आणि नंतर 18 ते 19. आणि जर फारच जास्त नसेल तर एकच 14व्या दिवशी तुम्ही गंभोरो देऊ शकता. परत 21 ते 24व्या दिवसात लासोटा करावा. आणि जर 35 ते 40 दिवसात तुम्ही पक्षी काढत असतील तर हा वॅक्सिनेशन शेड्यूल ठीक आहे. आता कुठे IBH इन्क्लुजन बॉडी हेपॅटायटिस असेल तर तिथे IBHचं वॅक्सिन करावं लागेल. कुठे इन्फेक्शस ब्रॉन्कायटिस असेल तर तिथे इन्फेक्शस ब्रॉन्कायटिसचं वॅक्सिन करावं लागेल. असे वेगवेगळे तुमच्या एरियामध्ये असलेला कोणता रोग आहे त्याप्रमाणे ते वॅक्सिनेशन शेड्यूल आपल्याला ठरवता येईल. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. आज सर खरंच अगदी बिझी शेड्यूलमधून फक्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन द्यायचे होते म्हणून इथे सर तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आज सरांनी आपल्याला जे कोंबड्यांमधील आजार सांगितलेले आहेत त्यांचे लक्षणे आणि यामध्ये लसीकरणाचं काय महत्त्व आहे, तसेच पोस्टमॉर्टम हे करणं का गरजेचं आहे आणि या व्यतिरिक्तही ते कुठल्याही पशुवैद्यकाला किंवा वेटरनरी डॉक्टरला दाखवणे का गरजेचं आहे, ज्यामुळे आपल्याला रोगनिदान करण्यास खूप फायदा होतो, हे तुम्ही ज्या प्रकारे आम्हाला समजावून सांगितलं सर, थँक्यू सो मच. तसेच सरांनी प्रतिबंधन, नियंत्रण आणि उपचाराबद्दल पण आपल्याला माहिती दिलेली आहे. तर सरांच्या या प्रेझेंटेशनमधनं आपल्याला 3 गोष्टी तर फार क्लिअर झालेल्या आहे की एक म्हणजे प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. उपचारावर जास्त पैसा खर्च न करता आपण प्रतिबंधावर जास्त वेळ देणं गरजेचं आहे. तसेच एकात्मिक लसीकरण हे सर्वात जास्त फायद्याचं आहे आणि ऑल आउट पद्धती हे सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. सर तुमच्या मुलाच्या मार्गदर्शनाबद्दल आपले खूप खूप आभार. सर अगदी बिझी शेड्यूलमधून इथे आले. नमस्कार. माझे सर्व शेतकरी बंधू तसेच इथे उपस्थित डॉक्टर पवार सर, योगेशजी आणि आत्ताच आपल्याला जो डिटेलमध्ये मार्गदर्शन केलेले डॉक्टर कुरकुरे साहेब. मी विशेष धन्यवाद देईन अविनाश साहेबांचं की ज्यांनी मला इथे पोल्ट्री आणि पोल्ट्रीविषयी माहिती देण्यासाठी आमंत्रित केलं आणि मला ही संधी दिली. मी पोल्ट्रीविषयी तुम्हाला जे आज सांगणार आहे ते एक स्वतः पोल्ट्री व्यवसाय या दृष्टीने बघितलेली पोल्ट्री आणि पोल्ट्रीविषयी माहिती. तर हा जो व्यवसाय कुकुचकू पोल्ट्री फार्मच्या नावाने सुरू केलात ते माझे वडील, माझे काका
यांनी 1987 साली हा व्यवसाय सुरू केला. ते दोघंही गव्हर्नमेंट सर्वंट होते. वडील इन्कम टॅक्समध्ये होते आणि काका इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये होते. लहानपणापासून त्यांच्यासोबत मी पोल्ट्री बघत आलो. 2004 साली माझं ज्यावेळी ग्रॅज्युएशन पूर्ण झालं त्यावेळी विचार केला की आपण नोकरी करण्याशिवाय आपण पोल्ट्री व्यवसायात यावं. कारण का पोल्ट्री व्यवसायासाठी घरातलंच मार्गदर्शन उपलब्ध होतं. छोट्या प्रमाणावर का ना हो, पण त्यांनी ते जवळजवळ 17 ते 18 वर्ष चालवलं होतं, सातत्य ठेवलं होतं. 400 कोंबड्यांपासून सुरुवात केली होती आणि ज्यावेळी मी 400 कोंबड्या महिन्याला आणि ज्यावेळी मी ही पोल्ट्रीमध्ये आलो त्यावेळी साधारण ते 10,000 महिन्याला इथपर्यंत होतं. स्वतःची फीड मिल होती. माझं शिक्षण वगैरे सगळं मुंबईत झालं. मुंबईतनं अलिबागला शिफ्ट झालो 2006 पासनं. 2006ला आल्या आल्या पोल्ट्रीतली सर्वात मोठा धक्का म्हणजे बर्ड फ्लू नंदुरबारचा तो बघितला. पण खूप काही शिकायला मिळालं त्या ह्याच्यातनं सुद्धा. आणि त्याच्यानंतरची जी वाटचाल होती, कारण का व्यवसायात जिथे खड्डा येतो तिथे संधी असते. त्यामुळे त्या खड्ड्यातच खरी संधी होती. आणि त्याच्यानंतरचं पूर्णपणे आपल्याला पोल्ट्रीमध्ये वेगवेगळं, खास करून पोल्ट्रीमध्ये ब्रॉयलर ह्याच्यामध्ये काम करण्याची आणि वाढवण्याची, कारण का आधीपासूनच ब्रॉयलर फार्म होता, ते ज्या पद्धतीने वाढवता येईल त्या पद्धतीने वाढवायला सुरुवात केली. तर त्यामुळे आजचं जे माझं प्रेझेंटेशन आहे की शेतकऱ्यांसाठी ब्रॉयलर इंडस्ट्रीमध्ये कशी संधी आहे, कशी अपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही कशा पद्धतीने जाऊ शकतात आणि ह्याच्यात भविष्य कसं आहे. ब्रॉयलर इंडस्ट्रीमधले हे सगळे सेगमेंट आहेत. तुम्ही बघू शकतात की ब्रीडर फार्म जिथे ब्रीडिंग करून हॅचिंग एग्स तयार केले जातात आणि ते हॅचिंग एग्स हॅचरीमध्ये ट्रान्सफर केले जातात. हॅचरीमध्ये 21 दिवस उबवल्यानंतर पिल्लू निघतं. ते पिल्लू आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे हा जो चार्ट जो आहे हे कुकुचकूचं पूर्णपणे एक आपण सांगू की स्ट्रक्चर कसं आहे ते आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये पिल्लं टाकतो, त्यासाठी जे फीड लागतं ते फीड पेलेट फीड आपण स्वतः बनवतो, ते ब्रीडर फार्मला देतो, तसंच ब्रॉयलर शेड फार्मरनाच देतो. लाईव्ह बर्ड्स जे आहेत ते लाईव्ह बर्ड्स आत्ताच्या मार्केटच्या मागणीप्रमाणे जवळजवळ जिवंत पक्षी विकले जातात. पण येणारं भविष्य हे कधी ना कधी बदलेल, कारण का पाश्चिमात्य देशांमध्ये ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी भारतामध्ये आत्मसात केल्या जातात. तर त्याप्रमाणे प्रोसेसिंग प्लॅन्टसुद्धा आपण एस्टॅब्लिश केला गेल्या 5 वर्षापूर्वी. आणि हॉटेल्स, इन्स्टिट्यूशन आणि रिटेलमध्ये आपण सेल करतो. म्हणजे जेवढं ब्रॉयलरमध्ये पक्ष्यांना लागतं ह्याची गेल्या 16 वर्षामध्ये 17 वर्षामध्ये सातत्याने काही ना काहीतरी नवीन बदल करत आपण आज या ठिकाणी पोचलेलो आहे. सुरुवात केली त्यावेळी फक्त फीड मिल आणि ब्रॉयलर शेड होती. आपल्याकडे जे अग्रगण्य कंपनी व्यंकटेश्वरा हॅचरीज, ज्यांच्याकडे ब्रॉयलर पक्षाचं दर्जेदार असं पिल्लू जातीवंत उपलब्ध आहे, त्या कारण का तुमच्या हातात, शेतकऱ्याच्या हातात जर का चांगलं जातीवंत ब्रीड असेल तर आपण खूप चांगल्या त्याची संधीचा फायदा घेऊन जाऊ शकतो. असं ब्रीड घेऊन आपण हे सगळं जे ब्रॉयलर फार्मिंग करतोय
ते वाढवलेलं आहे. हे आपल्या कुकुचकूचे काही ग्रोथ आहे. कधी कधी काय काय केलं, ब्रॉयलर बर्ड्स जवळजवळ आपण 24,000 ते 2006-07पर्यंत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुरू करेपर्यंत आपण केलेलं आहे. आणि 2006पासून आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुरू केलं. पुणे, रायगड, ठाणा. आणि 2020-21पर्यंत सातत्याने त्यामध्ये ग्रोथ राहिली. 20-21 नंतर खास करून 19-20मध्ये जो आलेला कोरोना, त्याच्या आघातानंतरची मी डिस्कस करीनच की त्याच्यामध्ये कसं आपण सर्वाईव्ह केलं या सगळ्या याच्यामध्ये. त्यामध्ये आपण फीडमिल टाकली. 98मध्ये जवळजवळ 15 टनाचा पर डेची कॅपॅसिटी असलेली फीडमिल, 2013ला 100 टन आणि 2018मध्ये पॅलेट फीड बनवणारी 200 टन पर डे या कॅपॅसिटीची फीडमिल आपण एस्टॅब्लिश केली. हॅचेरी जवळजवळ आपण 2008पासून सुरुवात केली. 2008मध्ये 20,000 अंड्यांपासनं ते 2016मध्ये 20,000 अंडी पर वीक. त्यानंतर 2012मध्ये 1,40,000 अंडी पर वीक आणि 2016मध्ये 5,80,000 अंडी पर वीक अशी आपली हॅचरी चालू केली. ब्रीडर फार्म आपण चालू केला व्यंकटेश्वर हॅचरीजच्या मदतीने. त्यावेळी डॉक्टर पवारसाहेब आमच्या तिकडे होते आणि त्यांनीसुद्धा आम्हाला त्यावेळी ब्रीडर फार्म एस्टॅब्लिश करण्यासाठी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. कारण का मगाशचे कुरकुरे साहेब असू दे किंवा वेटनरियन पवारसाहेब असू देत, डॉक्टर असू देत, त्यांच्याशिवाय आपण चांगल्या पद्धतीचं फार्मिंग करू शकत नाही. त्यामुळे ते जे सांगतात, त्या ज्या गोष्टी ज्या बोलतात, कळकळीने आपल्याला विनंती करतात की कसं फार्मिंग करावं, हे जे सांगणं आहे हेच आपल्या इंडस्ट्रीचं बॅकबोन आहे. खूप छान पद्धतीने मॅनेजमेंटच्या छोट्या छोट्या प्रॅक्टिसेस त्यांनी सांगितल्या की तुम्ही मर्तुकीसाठी खड्डा करा असू दे, बायोसिक्युरिटी असू दे, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे माझ्या याच्यामध्ये महत्त्वाचा जर वाटा असेल तर ती क्वालिटी तयार करणं आणि त्याच्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये जम बसून राहणं. त्यानंतर 2019मध्ये सायलो उभारला. आता तुम्ही बघतातच आहात की मक्याचे भाव खूप जास्त प्रमाणात वाढले गेले. पण तेच भाव ज्यावेळी कापणी किंवा हार्वेस्टिंग पिरियडमध्ये हे कमी असतात आणि नंतर 2-3 महिन्यात ते गगनाला भिडतात आणि आपल्या हातात मार्केट नसल्यामुळे आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, उत्पादन खर्च कसा कमी करू शकतो ह्याच्यावरच भर द्यायला लागतो. आणि पोल्ट्रीमध्ये जे काही उत्पादन करण्यासाठी जे काही रॉ मटेरियल लागतं ते म्हणजे मका, तर तो स्टोरेजसाठी आपण सायलो बांधला. 2017पासून प्रोसेसिंग प्लॅन्ट 500 बर्ड्स पर डे एवढी छोटी मॅन्युअल प्लॅन्ट होता. त्यानंतर 1000 बर्ड्स पर डेचा 2019मध्ये. 2021मध्ये 500 बर्ड्स पर अवर्सचा आपण चेनवरती असा सेमी ॲटोमॅटिक प्लॅन्टही एस्टॅब्लिश केला आहे. तसंच रिटेलमध्ये भरपूर प्रयत्न चालू आहे एस्टॅब्लिश व्हायचा. त्यासाठी आपण चिकन शॉप्स स्वतःचे चालू केलेले आहेत, रिटेल मार्केटिंग चालू केलं आहे, डिस्ट्रीब्युशन्स वगैरे. का मुंबईपासून मी जवळ असल्यामुळे तो मला खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे मार्केटचा. कारण का मुंबईचं पोट भरणं हे काही एकटे दुकट्याचं काम नाही आहे आणि तिथे कॉम्पिटिशन पण तेवढीच आहे स्वतःला एस्टॅब्लिश करण्यासाठी, पण संधी पण तेवढीच आहे. असं ते मुंबईच्या मार्केटमध्ये आपण चालू केलं आहे. अशा वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये म्हणजे आपण जर का या व्यवसायात यायचा विचार करत असू
तर स्वतःला एस्टॅब्लिश करताना किंवा स्थिरता आणण्यासाठी तुमच्याकडे जेवढ्या सेगमेंटमध्ये तुम्ही काम कराल तेवढं चांगलं, की जेणेकरून प्रोसेसिंग प्लांट हातात असला तर उद्या काही आपत्तीजनक रेट खाली पडले तर तुम्ही चिकन कटिंग करून स्टोअर करू शकतात, कोल्ड रूममध्ये टाकू शकतात, जे आम्ही सातत्याने करतो. कोरोनाच्या अफवेमुळे त्या कोंबडीची किंमत 10 रुपये आणि 15 रुपये किलो झाली होती. म्हणजे माती मोलाचा भाव होता. त्यावेळी फक्त एकच होतं की त्या कोंबड्या जेवढा कापता येतील तेवढा कापा आणि कोल्ड रूममध्ये टाका. 6-7 महिन्यानंतर परिस्थिती प्रचंड बदलली. हॉटेल्स ओपन झालं, सगळं झालं, माणसं इकडे तिकडे जायला लागली, खाण्याची रिक्वायरमेंट आली, उत्पादन कमी झालं असल्यामुळे परत गगनाला भाव भिडले आणि आपल्या जे काही उत्पादन केलेले चिकनचा माल होता त्याला चांगला रेट देऊन गेला. म्हणजे जिथे जिथे आपल्याला सेलिंग रेट वाढवता येईल, जिथे जिथे आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करता येईल, ह्याच्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर हे करता येईल ते करत राहणं हे फार गरजेचं आहे. आणि हे काही एका रात्रीमध्ये होत नाही, त्यामध्ये सुद्धा सातत्य हे लागतंच. हे सातत्य ठेवण्यासाठी आपण काही असे गुरुमंत्र आहेत जे चांगले आहेत, की आमचं इन्स्पिरेशन आहे जे आत्ता सांगतात त्याप्रमाणे आत्मनिर्भर स्वस्थ भारत, हे फार महत्त्वाचं आहे. पार्टनर्स इन प्रोग्रेस, म्हणजे आपल्यासोबत जे काम करतात त्यांची सुद्धा प्रोग्रेस झाली पाहिजे. म्हणजे आपला स्टाफ असू दे, आपले एम्प्लॉई कामगार असू दे, बाहेरून सप्लाय करणारे सप्लायर असू दे, आपला कस्टमर असू दे, ज्या काही ॲक्टिव्हिटी आपण करतो त्या ह्याच्यामध्ये त्यांचा मोबदला त्यांना व्यवस्थित सुस्थित बँक असू दे हा गेला पाहिजे, तरच आपली प्रोग्रेस आहे. आणि अडीअडचणीला उभे राहणारे हेच सगळे असतात जे आपले पार्टनर्स. त्यानंतर एखादा व्यवसाय जर एखाद्या आपल्या गावामध्ये किंवा शहरामध्ये जेव्हा येतो किंवा मोठा होतो त्यावेळी लोकल माणसांना प्राधान्य दिलं पाहिजे आपण, की जेणेकरून तिथल्या लोकांना संधी मिळेल. म्हणून आपण अवर वर्क कल्चर लोकल कम्स फर्स्ट, आणि माझा आज जवळजवळ 99% स्टाफ हा त्या गावातला किंवा लोकलच आहे. ज्या ज्या युनिटमध्ये कामाला लागलेले सुपरवायझर्स वगैरे आहेत. पण काही कारणास्तव आता जसं अवजड काम असेल, मला गोण्या उचलायच्या असतील, प्रोडक्शन करायचं असेल, तसं मुंबईच्या आजूबाजूला सुशिक्षित माणसं मिळत नाहीत की जे ते काम करणार नाहीत. साक्षरता जास्त असल्यामुळे त्यामुळे BRE UP घ्यावे लागतात. नंतर क्वालिटी ही फार महत्त्वाची आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे जे कुठले युनिट चालू करायचं असेल आणि पुढे न्यायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी प्रीमियम प्रोडक्ट्स सोर्स डिरेक्टली फ्रॉम दी ओरिजिन, म्हणजे चांगले चांगले गोष्टी आपण डिरेक्टली परचेस केले पाहिजेत. त्यामुळे कुठे अडल्ट्रेशन किंवा काही होणार नाही. सायंटिफिकली डिझाईन सेंट्रल प्रोडक्शन युनिट, जे काही आपण युनिट सेट करतो तर त्याला कुठेतरी सायन्सचा बेस असला पाहिजे. कंप्लायन्स टू स्टिग्नंट क्वालिटी चेक, वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक वेळी आपण क्वालिटी चेक करत गेलो पाहिजे. डिलिव्हरी ऑफ फ्रेश फ्रोझन प्रोडक्ट्स डेली, आणि आपण जे देऊ, जिवंत कोंबडी द्या किंवा कापलेली द्या, ही चांगल्या गुणवत्तेचीच असली पाहिजे. हे करत असताना आपल्याला, कारण का आपल्या इकडे प्रोडक्शन करणं हे तसं सोपं आहे, पण त्याचं मार्केटिंग करून विकणं हा आजही माझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे. आजही मी स्ट्रगल करतो आहे. मला आज जर सांगितलं की 4 लाखाचे 8 लाख कोंबड्या बनवा तर आपण तेही करू शकतो. त्यामुळे लोकांच्या मनात बिंबवण्यासाठी आपलं ब्रँड व्हॅल्यू किंवा आपलं नाव हे सतत राहण्यासाठी जे काही मीडिया आहेत, जे काही चॅनल्स आहेत त्यांच्यापर्यंत पोचणं फार आवश्यक आहे. तशीच ही आपली एक कुकुचकुची ॲडव्हर्टाईज केलेली आहे, ओळख चांगल्या चवीची आणि चिकनचे प्रोडक्ट्स आहेत. त्यानंतर अशा काही पोस्ट आम्ही वेगवेगळ्या फेसबुक आहे किंवा
व्हॉट्सअप आहे, जेवढे काही सोशल मीडिया चॅनल्स आहेत त्याच्यावर आपण ब्रॉडकास्ट करत असतो की लोकांच्या कस्टमरच्या नजरेत राहू, त्यांना रोजच्या रोज रेटचे चेंजेस आपण सांगत असतो. प्रोसेसिंगमध्ये आपण एवढे म्हणजे आपण बोलतो एक कोंबडी, आता ते दिवस गेले खरे म्हणजे, कारण का तुम्ही विचार करा की आत्ता आपल्याकडे जे काही ब्रँडेड घेऊन आलेली माणसं आहेत ब्रँड, तर त्यांनी आपल्याला खरं कोंबडी खायला शिकवत आहेत. आजचा नवीन ब्रँड म्हणजे घरपोच करणारा लिशियस मोठमोठ्या शहरांमध्ये एस्टॅब्लिश होत चाललेला आहे. फ्रेश टू होम असू दे, त्यासोबत जुने पारंपरिक ब्रँडेड गोदरेज असू दे, वेंकीज असू दे, आमच्या मुंबई साईडला पुण्यामध्ये झोराबियन नावाचं आहे. इथे कुठले प्रोडक्ट, इथे कुठला ब्रँड लोकली आहे आत्ता मला नजरेत नाही, पण IB ग्रुपचं आहे. अच्छा, त्यांचे तेही वेगवेगळे ब्रँड एस्टॅब्लिश करतात. आणि त्या लोकांनी आपण जे हॉटेलमध्ये जाऊन फक्त मिळत होतं लॉलीपॉप, तर ते आपण कस्टमरना देऊ शकतो. बोनलेस आपण कस्टमरना देऊ शकतो. म्हणजे कोंबडीमधले काही पदार्थ ठराविक लोकांना आवडतात, ठराविक वयाच्या लोकांना आवडतात. तर त्या पद्धतीने आपण कसं देऊ शकतो, ह्याच्यासाठी आम्ही जवळजवळ 14 प्रकारचे त्याच कोंबडीचे प्रोडक्ट्स तयार केले आणि ते मार्केटिंग करतोय. फक्त ह्याच्यामध्ये अडचण एवढीच आहे, लोकांना लागलेली सवय इतके वर्षाची की जिवंत कोंबडी खाण्याची, त्याला अजून बदलणं हा मोठा चॅलेंज पिरियड आहे. कारण का टेक्नॉलॉजी, इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्या जोरावरती ही कोंबडी कापल्यानंतर फ्रेश शील्ड ठेवून तुम्ही 72 तासामध्ये संपवू शकतात. फ्रोझन केली तर 9 महिने ठेवू शकतात. ही टेक्नॉलॉजी एस्टॅब्लिशमेंट असतानासुद्धा लोकांना तेवढं अजून अवगत नाही आहे. त्यामुळे हा एक फरक आहे. कारण का आजही आपल्याकडे मासे खाण्याचा प्रकार जो आहे हा फ्रेश शील्डच खातो. ती बोट जाते, 2-3 दिवस समुद्रामध्ये थांबते, मासे पकडून घेऊन येतात, बर्फात टाकले जातात, कुठल्या कुठल्या गावी शहरी पाठवले जातात आणि ते आपल्याकडपर्यंत येतात. तर ते अजून पोल्ट्रीमध्ये काही प्रमाणात चालू झालेलं आहे. पण अपेक्षा हीच आहे की नवीन जनरेशन घाणेरड्या चिकन शॉपवरती जाणार नाही जिथे माशा वास असतो अशा. तर त्याप्रमाणे हे प्रोडक्ट्स आपण सगळ्यांनीच चालू केले पाहिजे. हे झालं मार्केटिंग आणि एस्टॅब्लिशमेंटचं. पण आता तुमच्या बाजूनी नक्की सुरुवात कशी करायची, तर हे काही जुजबी, कारण का आपण थोडंसं मी माझ्याबद्दल आणि मार्केटिंगबद्दल आणि ह्याच्याबद्दल सांगितलं, तर तुमच्या अपेक्षेप्रमाणे काय काय आणखीन संधी कुठे आहेत, संधी तर खूप आहेत, पण तुम्ही काय काय करू शकतात ह्यातले जरी मला प्रश्न जरी विचारलेत तरी सुद्धा हरकत नाही. पोल्ट्री शेड कशी बांधावी, पोल्ट्री शेड समजा या व्यवसायात येण्यासाठी आज जर पहिला विचार करत असाल तुम्ही, तर कोंबडीला काय पाहिजे आणि पोल्ट्री शेड ही सर्वात बेसिक गरज आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागतं, तर उबदार रक्ताचे पक्षी आहे, त्यामुळे त्याला सर्वसामान्य शरीराचे तापमान समतोल राखण्याची क्षमता आहे. परंतु पक्षी अत्यंत थंडी व गरम वातावरणामध्ये स्वतःच्या शरीराचे तापमानाचे समतोल राखू शकत नसल्यामुळे आपल्याला उत्तम सुयोग्य पोल्ट्री शेडची रचना करावी लागते. म्हणजे तुम्ही बोलाल की मी कुठेतरी दुसरीकडे ठेवीन, छोट्याशा जागेमध्ये बंद आहे, कुठेही टाकले गोडाऊनमध्ये, असं होऊ शकत नाही. तांत्रिकदृष्ट्या आपल्याला थोडेसे पोल्ट्री शेड बांधावी लागेल. तर ही शेड बांधण्याच्या आधी काय विचार करायला लागेल, आर्थिक पाठबळ किती आहे, आपलं किती आहे, बँकेकडनं किती मिळेल, मार्केट जवळ उपलब्ध किती आहे, उपलब्ध जागा आणि महत्त्वाचे म्हणजे पुढील विस्तार. पोल्ट्री शेड बांधल्यानंतर चालवणं सोपं असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये विस्तार नक्कीच होत जातो. त्यानंतर पोल्ट्री शेड बांधताना आणखीन एक विचार नेहमी लक्षात ठेवा की पोल्ट्री शेड स्वतः चालवणार आहात की कराराअंतर्गत देणार आहात. तर त्याप्रमाणे तुम्ही योग्यपणे हे करू शकतात.
त्याच्यामध्ये तुम्ही योग्य जागा, मार्केट, ह्या सगळ्या गोष्टी, प्रकल्पाचा खर्च किती होईल, हे जमीन कशी आहे, त्याप्रमाणे तुम्ही पोल्ट्री शेडचा आकार किंवा हे विचार केला पाहिजे. हवामान, आता हे नागपूरसारखं शहर असेल आणि आमचं अलिबागसारखा कोस्टल एरिया, खूप मोठी तफावत आहे. त्यामुळे त्याच्या शेडमध्ये, रचनेमध्ये पण बदल करावा लागतो. आमच्याकडे खूप पाऊस पडतो, त्यामुळे त्याच्या पागोळ्या खूप लांब असतात, पत्रे लांब असतात. इथे पावसाचं प्रमाणापेक्षा थंडी आणि गरम ह्याचं खूप जास्त आहे. त्यामुळे थंडीत पूर्ण शेड पॅक होईल, कशी होईल ह्या पद्धतीने विचार. पाणी उपलब्धता कुठली आहे, पाण्याची गरज आहे. वीज, लाईट पण महत्त्वाची आहे. रस्ता, बरेच वेळा होतं असं होतं की शेड तर बांधली झालं, पण जायला यायला रस्ता नाही आहे. संवाद साधण्यासाठी तुम्हाला मोबाईलवरची रेंज किंवा सगळं, त्यानंतर मोठं शहर जवळपास असलं पाहिजे. कामगार उपलब्धता, मी थोडंसं जरा हे घेतो आहे कारण का ह्या सगळ्या गोष्टी एक साधारण आहेत. कंपन्यांची, कॉन्ट्रॅक्टमध्ये असेल तर कंपन्यांची उपलब्ध आहे की नाही, तसेच इतर सुविधा ज्या पोल्ट्री शेड लागतात, ह्या सगळ्याचा विचार करून आपल्याला शेड बांधायला लागते, ज्याची रुंदी ही 30 फूट असली पाहिजे, लांबी तुमच्याप्रमाणे करू शकतात. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि ओपन फार्मिंग म्हणजे कराराअंतर्गत पोल्ट्री आणि ओपन फार्मिंग, ह्याचं एक थोडंसं मी तुम्हाला कॉस्टिंग देतो, जे तुम्हाला सर्वसाधारण समजून जाईल की कशात फायदा आहे. खुल्या पद्धतीने जर केलं आपण ओपन फार्मिंग, 1000 पक्ष्यांची, छोटं युनिट बोलतो, एका गावात एखाद्याने चालू केलेलं छोटं युनिट, तर त्याला काय फायदा होईल. पिल्लाचा खर्च, खाद्याचा खर्च, FCR जो आत्ता येतो आहे 1.6चा, या पद्धतीने व्यवस्थापन आणि बाकीचा खर्च मर्तूक वजा करता आपल्याला जवळजवळ 95 रुपये 30 पैसे एकूण खर्च प्रति किलो येतो आणि सर्व खर्च 1,84,710. ही कोंबडी तुम्ही घाऊकमध्ये विकली, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. ही कोंबडी जर का तुम्ही घाऊकमध्ये विकली तर तुम्हाला साधारण आजच्या मार्केट रेटप्रमाणे वर्षाचे सरासरी ही 100 रुपयाच्या आसपास चालू आहे. 9,000 रुपये तुम्हाला मिळतील एका बॅचमागे, म्हणजे जवळजवळ 40 ते 50 दिवस मेहनत केल्यानंतर. तेच जर तुम्ही स्वतःचं चिकन सेंटर टाकलं त्या व्यवसायासोबत, तीच कोंबडी तुम्ही 125, मी फार जास्त रेट पण नाही घेतला, कधी कधी याच्यापेक्षा जास्त रेट जातो, तर त्या पद्धतीने बाकीचा खर्च, दुकानातला खर्च वजा करता तुम्हाला 28,470 रुपये मिळतात. ह्याच्यामध्ये फरक पडू शकतो, बदल होऊ शकतो, पण पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याच्यासोबत स्वतःचं मार्केटिंगचा विचार करणं गरजेचं आहे आणि ते केला तर त्याचा जास्त फायदा होईल. हेच एक आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये विचार करूया की याच्यामध्ये जर का तुम्हाला साईड बिझनेस म्हणून करायचं असेल तर त्याच्यामधलं आपलं उत्पन्न जर का काढलं, कोंबडीचं संवर्धन मूल्य जे मिळतं ते, शीट विकून जे उत्पादन मिळतं आणि खाद्याच्या गोणी, असे जवळजवळ 25,500 रुपये तुम्हाला 1000 पक्ष्यांच्या मागे मिळत असतात. ह्याच्यातनं खर्च काय जातो, तो तुसाचा खर्च, लाईट बिल, इतर गूळ, चुना, धुलाई पावडर वगैरे, बल्ब, कोळसा, कर, टॅक्स, कामगार आणि निव्वळ नफा, सर्वसाधारण तुम्हाला एका बॅचमध्ये 9,750 1000 पक्ष्यांमागे मिळतात. हे सगळे खर्च आणि हे सगळं जर विचार केला तर तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन होईल की नक्की करायला काय पाहिजे. आणि हे जे खर्च काढले आहेत, मी फक्त सर्वसाधारण 1000 पक्ष्यांमागे असलेले खर्च आहेत. तुम्ही मोठ्या प्रमाणावर केला तर त्याच पद्धतीने तुमचा उत्पन्नसुद्धा वाढेल. हे करत असताना, खूप संधी असताना सुद्धा पोल्ट्रीमध्ये काही संकटं येतात. त्यातली जस्ट जुजबी संकटं म्हणजे करोना. मगाशी बोलल्याप्रमाणे 2019-20मध्ये असताना ऐन याच्यामध्ये आपली वाढ होत असताना करोना व्हायरस हा कोंबड्यांमुळे पसरतो, ही अफवा करोनाचं लॉकडाऊन होण्याच्या आधीच पोल्ट्रीवाल्यांना मोठा धक्का देऊन गेली. त्यातनं सावरलं होतं लॉकडाऊन नंतर 2021मध्ये बर्ड फ्लू, त्यानंतर सोयाचे गेल्या वर्षीचे वाढलेले भाव,
आणि यावर्षी मका. तरीसुद्धा हे संकट जरी येत असली तरी ह्यातच संधी आहे. कारण का आत्ता पोल्ट्री इंडस्ट्री किती नाही म्हटली तरी गेल्या 16 वर्षाच्या माझ्या अनुभवाप्रमाणे वाढ खुंटलेली आहे. आणि ज्या व्यवसायाची वाढ कुठेतरी स्थिरावलेली असते, कुठेतरी होत नसते, तिथे भविष्य चांगलं असतं. कारण का भारताचं पॉप्युलेशन ज्या प्रमाणात वाढतं आहे त्या प्रमाणात खाणाऱ्यांची पण संख्या वाढते आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे पोल्ट्री ही एक मोठी आणि खूप चांगली संधी आहे. हेच सांगून मी आजचा माझा जो स्पीच आहे तो इथेच थांबवतो. काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकतात किंवा मला नंतरही तुम्ही टेस्ट करू शकतात. माझा मोबाईल नंबर पाहिजे घेऊन ठेवा 779-889-501. मी ह्या भागामध्ये पोल्ट्री फार्मिंग करत नाही त्यामुळे डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली मदत नक्कीच करू शकतो. आणि इकडेच माझं सगळं जे स्पीच आहे ते थांबवतो. थँक्यू. खूप धन्यवाद सर. आपण काय करू की प्रश्नोत्तराचं सेशन शेवटी ठेवूया. मोबाईल नंबर सर एकदा प्लीज रिपीट. 779-889-501. थँक्यू सो मच सर. सर तुम्ही खरंच खूप चांगलं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला दिलेलं आहे. यात तुम्ही दाखवून दिलं आणि पटवून दिलेलं आहे की फक्त नोकरीच्या मागे न लागता आपण व्यवसाय पण खूप चांगला प्रगतिशील व्यवसाय करू शकतो आणि तुम्हा सगळ्यांना तो कसा करायचा आहे ह्याची थोडीशी कल्पना आलेलीच असेल. थोड्या वेळेअभावी आपण जरा सेशन फास्ट घेतो आहे. ह्यानंतर मी आमंत्रित करते आपले माननीय डॉक्टर पवार सर ह्यांना त्यांचे मार्गदर्शन येथे शेतकऱ्यांना देण्याबाबत. सर प्लीज. मध्य भारतातलं सर्वात मोठं कृषी प्रदर्शन ॲग्रोव्हिजन, ह्याच्यामध्ये दरवर्षी जवळजवळ 8 ते 9 वर्ष झाले कृषी प्रदर्शन भरतं. लाखो शेतकरी ह्या कृषी प्रदर्शनाला भेटी देतात आणि जवळजवळ ह्या कृषी प्रदर्शनामध्ये 90 ते 95% हे शेतकरी असतात आणि फारच कमी पोल्ट्री फार्मर्स ह्यामध्ये उपस्थिती असते त्यांची. कुक्कुटपालनाचं जर आपण ज्या वेळेला हे करतो तर तुम्हाला कुक्कुटपालनाचे जनक हे माहिती पाहिजेत. हे डॉक्टर BV राव यांनीच जो पोल्ट्री व्यवसाय हा जो घराच्या पारसबागेत केला जायचा त्याला एक इंडस्ट्रीचं स्वरूप दिलं ते रावसाहेबांमुळंच. त्यामुळं सुरुवातीला आपण ह्यांना नेहमी कुक्कुटपालनामध्ये नेहमी त्यांची आठवण काढतो. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना वाटतं की आपल्याला बी कुक्कुटपालन करायचं आहे. पण कुक्कुटपालन ज्या वेळेला करायचं असतं तर त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की मी जर कोंबड्या पाळल्या तर कोंबड्यांना काहीतरी रोग येतो आणि कोंबड्या पटापटा मरतात. त्यामुळे तो पहिल्यांदाच खचून जातो की बाबा मी कुक्कुटपालन करावं का नाही. तर जेव्हा कुक्कुटपालन त्याला करायचं असतं तर त्याच्या मनात काही पहिल्यांदा प्रश्न निर्माण होतात. तर ते कुठले प्रश्न निर्माण होतात तर मी कुक्कुटपालन का करावे आणि कुक्कुटपालन म्हणजे काय आणि कुक्कुटपालन करण्यासाठी मी सक्षम आहे का नाही. त्यानंतर कुक्कुटपालन सुरू करण्यास पहिल्यांदा त्याची गुंतवणूक किती लागेल, कुक्कुटपालन करण्यासाठी कुठले पर्याय उपलब्ध आहेत, त्यानंतर मी लेअर फार्मिंग करू म्हणजे अंडी उत्पादन करू का ब्रॉयलर उत्पादन करू, त्यानंतर कुक्कुटपालनबद्दलची माहिती, परत या व्यवसायामधलं मला तंत्रज्ञान किंवा जे काय आहे याचं मार्गदर्शन मला कुठं भेटेल, त्यानंतर ह्या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये काय काय जोखीम आहेत म्हणजे ह्याच्यातलं रिस्क काय आहेत, असे बरेचसे प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडतात. तर पहिल्यांदा कुक्कुटपालन म्हणजे काय, तर ज्याला एकच आहे की ज्याला जर कुक्कुटपालन करायचं आहे, ज्याला पक्षी पालनामध्ये आवड असेल आणि काहीतरी करण्याची इच्छा असेल आणि कमीत कमी 5 ते 10 हजार स्क्वेअर फूट जमीन जी शेतीसाठी उपयुक्त असेल किंवा नसेल तरी आणि कमीत कमी रोज मला 1,000 रुपये कमवायची इच्छा असेल तर त्यानं कुक्कुटपालन करावे. तर कुक्कुटपालन म्हणजे काय, एकदम साधी आणि सोपी त्याची व्याख्या आहे. लेअर व ब्रॉयलर पक्षी व्यवस्थित प्रकाश, खेळती हवा असलेल्या शेडमध्ये ठेवून सायंटिफिक पद्धतीने म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने त्यांचे संगोपन आणि व्यवसाय करणे यालाच कुक्कुटपालन असे म्हणतात.
आणि हा कुक्कुटपालन व्यवसायात खूप संधी आहेत, कारण हा कुक्कुटपालन व्यवसाय हा ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करतो. परत शास्त्रीय पद्धतीनुसार कमीत कमी किमतीमध्ये तयार होणारी प्रथिने देतो. त्यानंतर जागतिक तुलनेत भारतात उत्पादन खर्च कमी येतो, त्यामुळं भविष्यात खूप मोठ्या प्रमाणावर निर्यात संधी आहे. शेतीपूरक व्यवसाय असल्यामुळं आपण छोट्या प्रमाणात सुद्धा हा घरगुती पद्धतीने बी केला तर जास्त फायदेशीर होतो. रासायनिक खताला कोंबडी खत हा एकदम उत्तम पर्याय आहे. वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागवण्यास एकदम सक्षम आहे. अंडी आणि चिकनमुळे ग्रामीण तसेच आदिवासी भागात जो कुपोषणाचा सध्या मोठा प्रश्न आहे, तर तो सुद्धा ह्या समस्येवर मात करता येईल. परत व्यवसायासाठी डोंगराळ किंवा खडकाळ जमिनीचा वापर होत असल्याने शेत जमिनीचा उपयोग हा शेतीसाठीच होतो. त्यामुळे तुमची जमीन जी शेतीची आहे ती काय वाया जाणार नाही. त्यानंतर जर कुक्कुटपालनाचं बघितलं तर कुक्कुटपालनाच्या प्रमुख 2 शाखा आहेत. एक म्हणजे लेअर फार्मिंग, म्हणजे जे अंडी उत्पादन, आणि दुसरं येते ब्रॉयलर फार्मिंग, म्हणजे मांसल पक्षी उत्पादन. तर लेअर फार्मिंग हे व्यक्तिगतदृष्ट्या कुक्कुटपालन केलं जातं, आणि ब्रॉयलर फार्मिंगमध्ये 2 प्रकारे करता येतं. एक तर व्यक्तिगत करता येतं, म्हणजे ज्याला आपण ओपन मार्केट फार्मिंग म्हणतो, आणि दुसरं येते करार पद्धतीनं आपण करू शकतो. तर त्याच्यात जर बघायचं म्हणलं तर जे लेअर फार्मिंग जे आहे, लेअर फार्मिंगमध्ये हे फक्त व्यक्तिगत केलं जातं, म्हणजे स्वतःच आपल्याला सगळं भांडवल वगैरे करावं लागतं त्यामध्ये फक्त हा जो व्यवसाय ह्याच्यामध्ये स्थावर मालमत्ता जास्त लागते, म्हणजे जे शेड बांधकाम किंवा पिंजरे बांधकामासाठी याला जरा जास्त भांडवल जास्त लागतं. आणि ह्या धंद्यामध्ये जास्त चढ उतार नसल्यामुळे हा दूरगामी फायदा देणारा व्यवसाय आहे. ग्रामीण भागात या व्यवसायाला चांगला वाव आहे. आणि ह्या व्यवसायामध्ये काय होतं, रोजच्या रोज अंडी उत्पादन असतं, त्यामुळं रोजच्या रोज पैशाची आवक देणारा व्यवसाय आहे. आणि सुरुवातीला जी लागणारी गुंतवणूक आहे जवळजवळ 500 ते 600 रुपये प्रति पक्षी इतका तो त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा भांडवल लागते. हा फार्मिंग तुम्ही 3ही प्रकारात करू शकता. छोट्या प्रमाणात करू शकता, मध्यम प्रकारात करू शकता, किंवा मोठ्या प्रमाणात करू शकता. 1000 ते 5000 छोट्या प्रमाणात, आणि मध्यम प्रमाणात 6 ते 20,000 पण, आणि 20 ते त्यावर 1 लाख 2 लाख किती पक्ष्यांचा तुम्ही करू शकता. त्यानंतर लेअर फार्म तर तुम्हाला छोट्या पद्धती जरी करायचं असेल तर त्याच्यात काहीही, म्हणजे पक्ष्यांना किती खर्च लागेल, पिंजऱ्यांना किती खर्च लागेल, असं जरी आपण 1000 पक्ष्याचा जरी नमुना केला तरी याच्यामध्ये बऱ्यापैकी जवळजवळ 2 लाख रुपये तुम्हाला वर्षाचा प्रॉफिट. आणि एकदम छोट्या प्रमाणात सुद्धा तुमच्या घरात पडवीमध्ये तुम्ही असे काही पिंजरे टाकून पक्षी घेऊन तुम्ही करू शकता. म्हणजे असे बरेचसे छोटे छोटे बी, म्हणजे त्याला शेड बांधायची गरज नाही छोट्या प्रमाणात, कारण गावात तुम्हाला रिटेल ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही, आणि जास्त काम करायची गरज नाही. सकाळी तुम्ही आलं, त्यांना पाणी आणि खाद्य दिलं, आणि संध्याकाळी येऊन अंडे उचलले, तरी तुम्हाला असं रोजच्या रोज पैसा देणारा हा छोट्या प्रमाणात तुम्ही करू शकता. हे बरेचसे फोटो आहेत त्याच्यामध्ये, ज्यांनी केलेले आहेत असे छोट्या प्रमाणात. आणि अंड्याचं जर बघितलं, अंडे हे निसर्गाने दिलेलं सर्वोत्तम भेसळमुक्त असं पोषण आहार आहे. याच्यात कसल्याही पद्धतीची भेसळ करता येत नाही अंड्यामध्ये. आणि मानवी जीवनाला जे महत्त्वाचे जे जीवनसत्व आहे, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, हे तुम्हाला अंड्यामधून मिळतात. आणि अंडे हे परिपूर्ण असा आहार आहे. अंड्यातून मिळणारे प्रथिने हे सर्वात जास्त महत्त्वाचे व उत्तम दर्जाचे आहेत. आणि असा हा मोठ्या प्रमाणात सुद्धा अंड्याचा फार्म म्हणजे असतात, ज्याची कॅपॅसिटी 25 ते 30,000 एका शेडची 50,000 पण असते. आता ब्रॉयलर फार्मिंगमध्ये 2 प्रकारे करता येते, एक स्वतःचा व्यवसाय आणि करार पद्धतीने, असे 2 प्रकारे करता येतं. आता ज्या स्वतःचा व्यवसाय ज्याला करायचा आहे त्याला काय करावं लागतं, की जे पिल्लं, खाद्य, औषधं हे स्वतःच विकत घ्यावे लागतात, आणि त्याचं संगोपन बी करायचं, बांधलेल्या शेडमध्ये आपलं हे करायचं, किंवा स्वतःचं शेड असेल किंवा भाड्याचं बी शेड घेऊन तुम्ही करू शकता. आणि ह्याच्यात पूर्ण आपल्याला स्वतः लक्ष देऊन करावा लागतो. आणि ह्याची विक्री तुम्ही ग्रामीण भागात किंवा शहरी भागात सुद्धा तयार झालेला जसा पुरवठा असेल त्यानुसार तुम्ही त्याचं करू शकता. पण ह्याची बाजारपेठेमध्ये मागणी आणि पुरवठ्यानुसार तुम्हाला बाजारभावानुसार म्हणजे रेट मिळतो.
म्हणजे ते प्रॉफिट लॉस वगैरे हा तुम्हाला त्यानुसारच्या रेटवर असतो तो. आणि वेगवेगळ्या वयाचे पक्षी एकाच ठिकाणी असल्यामुळे पक्ष्याची व्यवस्थित निगा व काळजी घ्यावी लागते. ह्याच्यात तोटा म्हणजे काय आहे की बरेचसे लोक सायकल फार्मिंग करतात, त्याच्यामुळं बी काही हे होतात. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर कमीत कमी वर्षातून 15 ते 20 उत्पादने म्हणजे बॅचेस तुम्ही घेतल्या पाहिजेत. तर तुम्हाला एखादी बॅच एकदम चांगल्या रेटमध्ये, एखादी बॅच कमी रेटमध्ये, एखादी बॅच मध्यम रेटमध्ये, आता पूर्ण वर्षाचा जर तुम्ही ॲव्हरेज काढला तर तुम्ही कायम प्रॉफिटमध्ये राहतील. हा पण धंदा तुम्ही छोट्या प्रमाणात, मध्यम प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात करू शकता. 5 ते 10 हजार, मध्यममध्ये 10 ते 20 हजार आणि मोठ्या प्रमाणात 20 ते त्याच्यावर लाख 2 लाख कितीही करू शकता. आणि ब्रॉयलर जर स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, गुंतवणूक जवळ 350 रुपये प्रति पक्षी आहे. परतावा 8 ते 10% मिळतो ॲव्हरेजली वर्षाला. आणि बाजारपेठ ग्रामीण पण आहे, त्याला शहरी पण आहे. आणि 40 दिवसामध्ये हा पक्षी तयार होतो, म्हणजे एकदम कमी दिवसामध्ये तुम्हाला टाकलेला पैसा हा परत मिळतो. आणि शेडचे बांधकाम जर करायचं असेल तर जे उपलब्ध गोष्टी असतात आपल्या इथं त्यात तुम्ही बांधणी करता येते. जमिनीला कोबा करावा लागतो, कडेला जाळी बसवणे किंवा लाकडी वासांचे. साऊथमध्ये गेलं तर शक्यतो लाकडाचे शेड असतात, साधे पत्रे. काही लोक गवत टाकून सुद्धा शेड, फक्त त्यांना थंडी आणि उष्णतेतून बचाव करता यावा असं पद्धतीचं शेड असावं. त्याला भांडे किती लावायचे, खाद्याचे भांडे, चिकचे भांडे, हे जे काही स्टँडर्ड्स आहेत. परत शेड कसं असावं, म्हणजे पूर्व पश्चिम शेड लांबीला असावं, दक्षिण उत्तर तुम्हाला जाळी असावी, म्हणजे ऊन वगैरे शेडमध्ये येऊ नये. त्यानंतर शेड कसं सुरुवातीला कसं स्वच्छता करावी, पडदे बांधलेले पाहिजेत. त्यानंतर 2 शेडमधलं अंतर किती असावं, समोर रस्ता असावा, म्हणजे सगळ्या बायोसिक्युरिटी वगैरेच्या दृष्टीनुसार असं असतं. परत शेड तुम्ही कुठल्याही उतारा जरी असला तरी तुम्ही शेड तुमची कुठल्याही जमिनीमध्ये शेड बांधकाम करू शकता. फक्त त्याचा तुम्हाला खर्च फक्त त्या लेवलिंगचा येतो, बाकी तुम्हाला कुठलंही येत. हे अशा प्रकारे शेड असतात. आणि ही ब्रूडिंग मॅनेजमेंटमध्ये कसं करतात की पहिल्यांदा आल्यानंतर पिल्लांचे संगोपन, त्याच्यामध्ये तुम्हाला हीट द्यावी लागते. त्यानंतर जसे पक्षी मोठे होतात तशी जागा वाढवावी लागते. खाद्याचे भांडे, बारके भांड्यातून मोठे भांडे लावावे लागतात. असे पाण्याची व्यवस्था करावी लागते. जर तसे मोठे होतील तर तसे त्यांची हे करावे लागतं. हे काही फोटोज आहेत. खेळती हवा असावी. ज्या वेळेला मोठे पक्षी होतात त्यावेळेला पडदे दिवसा आपण लावत नाही, जास्तीत जास्त प्रकाश शेडमध्ये आला पाहिजे. जसे मोठे होतील तसे ते पक्षी मार्केटिंगला आल्यानंतर असे 2 किलो 2.5 किलोपर्यंत मार्केटिंग. 2 शेडमधलं अंतर कमीत कमी 60 फुटाच्या वर असावं. दोन्ही शेडमध्ये स्वच्छता, गवत वगैरे वाढून दिलं नाही पाहिजे. आता ब्रॉयलर दुसऱ्या पद्धतीने आपण करार पद्धतीनं करतो. त्या करार पद्धतीमध्ये शेतकरी आणि कुठलीही कंपनी असेल किंवा तिथला लोकल इंटिग्रेटर असतात ते त्यांच्यामध्ये करार होतो. त्यानंतर शेतकऱ्याचं फक्त शेड आणि उपकरणं, म्हणजे जे काय लागणारी खाद्याची भांडी, पाण्याची भांडी, वीज, पाणी, कामगार इत्यादी हे ह्याचं असतं. कंपनीकडून फक्त तुम्हाला 1 दिवसाचे पिल्ले मिळतात. त्यानंतर लागणारं खाद्य, औषध आणि लस पुरवठा केला जातो. पक्षींची विक्रीसुद्धा कंपनीच करते. त्यानंतर शेतकऱ्याला जो मोबदला मिळतो तो हा प्रति किलो पक्षाच्या वजनानुसार मिळतो. नुकसान किंवा फायदा हा कंपनीचा असतो. म्हणजे कंपनीला रेट 1 रुपया जरी भेटला तरी तुम्हाला 5 रुपये किलोप्रमाणे ग्रोविंग चार्जेस मिळतो. परत करार पद्धतीने आहे ना, खाली ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत, पक्ष्यांची मरतूक कमी झाली पाहिजे, पक्ष्यांचं वजन चांगलं आलं पाहिजे, पक्ष्यांना लागणारं खाद्य कमीत कमी खाद्यात जास्तीत जास्त वजन आलं पाहिजे, आणि त्याचं व्यवस्थापन, हे सगळं शेतकऱ्याकडं गोष्टी असतात. तर शेतकऱ्याकडं कुठल्या गोष्टी असतात आणि कंपनीकडं कुठल्या गोष्टी असतात ते ह्याच्यात वेगवेगळं दिलेलं आहे. पक्ष्यांची विक्रीसुद्धा कंपनीच करते, फायदा नुकसान कंपनीचा असतो. हे जर तुम्ही शेड बांधकाम केलं 5,000 पक्ष्यांचं, तर ते शेड बांधकामाला किती खर्च, त्यानंतर 5 रुपयेप्रमाणे ग्रोविंग चार्जेस मिळाला तर वार्षिक उत्पन्न 5,000 पक्षीवाल्यांच्या फार्मरला 2,53,000पर्यंत मिळतं. आणि असं हे ब्रॉयलरचं वजन आहे की 42 दिवसाला 2600 येतो आणि 1.58चा FCR. आता हे जर बघितलं तर भारतातलं कुक्कुटपालन सध्या कुठं आहे, तर सध्या लेअर व्यवसाय आहे तो 7 ते 8% वार्षिक वाढतोय सध्या भारताचा.
आणि ब्रॉयलर व्यवसाय हा 10 ते 12% वाढतो. आणि भारतात हा फार जुन्यापासून केला जाणारा व्यवसाय आहे. आणि सध्या अर्थव्यवस्थेत बघितलं तर 0.6% हा आपला अर्थव्यवस्थेत भारतात 1,00,000 करोडचा कुक्कुटपालन व्यवसाय आहे. GDPमध्ये चांगला ही आहे. 50 लाख लोकांना रोजगाराची संधी आहे. या व्यतिरिक्त 2.5 कोटी लोक ह्या कुक्कुटपालन व्यवसायावर अवलंबून आहेत. जसे शेतकरी आहेत, मका उत्पादन करणारे, सोया उत्पादन करणारे. त्यांचा हा सहज आणि सोप्या पद्धतीनं करता येणारा व्यवसाय आहे. सध्या अंड्याचं उत्पन्न भारताचं बघितलं तर 90 मिलियन आहे आणि ब्रॉयलरचं उत्पादन ही 70 लाख टन प्रतिवर्ष आहे. आणि भारत हा जगातील अंडी उत्पादनात भारतात त्याचा 2रा नंबर लागतो आणि चिकन उत्पादनामध्ये 3रा नंबर लागतो. सध्या आपल्या भारतामध्ये एक माणूस 90 अंडी खातो वर्षाला, पण खरं तर स्टँडर्ड 180 अंडी खाल्ली गेली पाहिजे 365 दिवसामध्ये. तसंच चिकनसुद्धा आत्ता सध्या 5.4 किलो खातो आपण. तो स्टँडर्ड जवळजवळ 10 किलो 800 ग्रॅम वर्षाला चिकन एका माणसाने खाल्लं गेलं पाहिजे. आणि ह्याच्यामुळं बरेचसे म्हणजे ज्या आहाराच्या समस्या आहेत आपल्या भारताच्या, त्यात प्रथिनाची कमतरता, जीवनसत्वाची कमतरता, मुलांमध्ये लोहाची कमतरता, आयोडीनची कमतरता, याच्यामुळं आपल्याला हे चिकन आणि अंडं खाल्लं पाहिजे. आणि जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये सर्वात 1 नंबर जे काही चांगलं जे असेल तर हे आईचं दूध आहे, ज्याला 100 गुण मिळतात. 2 नंबरला अंड आहे, ज्याला 93.70% गुण मिळतात. त्यानंतर गाईचं दूध आणि 4 नंबरला चिकन आहे. त्यामुळं आणि जर रेटच्या बाबतीत जरी म्हटलं तर सर्वात स्वस्त असं हे चिकन असतं. बाकी मटण, मासे, सी फूड, बीफ हे सुद्धा सर्व महाग आहे. त्यामुळं भविष्यात प्रति अंडी आणि ह्याचं चिकन लक्षात घेता म्हणजे 90चं 180 व्हायच्यात अजून अंडी आणि हे, तर ते बघता ह्या व्यवसायाला खूप प्रचंड वाव आहे. भारतात लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टी मिळतात. म्हणजे काही पोल्ट्री फार्म टाकायचं आहे म्हणून बाहेरून काही इम्पोर्ट वगैरे करायला लागत नाही. सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध आहेत. सर्व ह्याच्यात स्वयंसिद्ध आहे भारत. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करते श्री योगेश बोराडेजी यांना, त्यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळावे म्हणून. सर प्लीज. हे साहेबांनी जे सांगितलं तसा लेअर फार्म आहे अंड्याचा. माझ्या पोल्ट्री सुरुवात 2018 साली झाली होती. वेद पाठक सर इथं बसलेत. 2017-18 साली मी पुण्यात सकाळनगरला लेअर पोल्ट्री फार्मिंगचा कोर्स केला होता. त्यावेळेसपासून झाली होती 2022. मग त्यात कोरोना अनुभवला. मकाचा त्यावेळेस 14 रुपये होती ज्यावेळेस आपला कोर्स चालू होता. मी पोल्ट्री टाकल्यावर मका 28 रुपये गेली. त्यावेळेस आम्ही कंपन्यांचं फीड वापरायचो. नंतर आता आम्ही स्वतःचं फीड वापरतो. तर 3-4 वर्षात, मी जास्त वेळ घेत नाही, 15-20 मिनिटात सांगतो सगळं कारण वेळ झाला आहे. तर 3-4 दिवसात एक अनुभव आला की पोल्ट्रीत कुणावर विश्वास ठेवू नका. पोल्ट्रीचे खाद्य किती लागतं, अंडी किती रुपयाला विकली जातात. पहिली गोष्ट, लेअर पोल्ट्री फार्मिंगचा जर तुम्ही विचार करत असाल तर 20व्या आठवड्यापर्यंत पक्षी अंडी घालत नाही. 20व्या आठवड्यानंतर पक्षाची अंडी चालू होतात. तर 20 आठवडे पक्षाला सांभाळायचा खर्च 250 रुपये येतोय, 300 रुपये येतोय का 350 रुपये येतोय, हे सगळं खाद्याच्या रेटवर अवलंबून आहे. त्यानंतर 21व्या आठवड्यात तुमच्या अंडी सुरू होणार आहेत. 21व्या आठवड्यात सुरू झालेली अंडी BV300 पक्षी असेल तर तोच सगळ्या स्टँडर्ड पक्षी मार्केटमध्ये. आता मी कुठल्या कंपनीचा माणूस नाही, मी 4 वर्षात अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे जे आहे ते खरं सांगणार. तुम्हाला कुठल्या वेगवेगळ्या कंपनीची माणसं येतील, मार्केटिंग करतील. BV300 शिवाय कुठलाही पक्षी सध्या तरी घेऊ नका. BV300 ही ब्रँड मेंटेन केलेलं आहे. कोरोना काळात मी झालेलं उदाहरण तुम्हाला सांगतो पुढं, त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मी BV300च का वापरायचं सांगतोय. तर 21व्या आठवड्यात साधारणतः सुरू झालेली अंडी 72 आठवडे ते 80 आठवड्यापर्यंत पक्षी अंडी देतो. मग आपण कॅल्क्युलेटर काय करतो की बाबा 1000 पक्षी आहेत. तुम्हाला कंपनी माणसं येतात, सांगतात एक पक्षी 110 ग्रॅम खाद्य खातो, खाद्याला तुम्हाला एवढे पक्षी लागतात, अंडी एवढ्या पैशाला लागतात. तर रोजच्या निघलेल्या अंड्यातनं खाद्य विकत घेणं ही पोल्ट्रीतली सगळ्यात घोडचूक आहे. आज 1000 अंडे आहेत. आज काय म्हणते वातावरण नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात रेट एकदम पिकला असतात. आज फार्मवर बसून जरी अंडं विकलं तरी 5.5 रुपयानं जात आहे. तर मार्च, एप्रिल, मे महिना उन्हाळा असेल, जून जुलैमध्ये श्रावण असेल. आज मकेचा रेट 20 आहे, सोयाबीनचा रेट 40 रुपये आहे. तोच फेब्रुवारी मार्चमध्ये मकेचा रेट 25-26 जाऊ शकतो किंवा 21 राहू शकतो. तो तुमच्या हातात नाही. आज सोयाबीन जे 40ला मिळते ते मागच्या वर्षी आम्ही 110 रुपयानं 100 रुपयाने विकत घेतलेलं आहे. मग तुम्ही जर मका आणि सोयाबीन अंडी विक्रीच्या पैशातून रोजच्या रोज विकत घेत असाल तर ते पूर्ण चुकीचं आहे. लेअर पोल्ट्री फार्मिंगमध्ये जर कुणाला याची इच्छा असली तर पहिल्यांदा मक्याची आणि सोयाबीनची तेजीमंदी शिकली पाहिजे. मका आणि सोयाबीनची ज्यावेळेस तुम्ही तेजीमंदी शिकता त्यावेळेस तुमच्या अंड्याची प्रोडक्शन कॉस्ट तुम्ही कॉन्स्टंट ठेवता. मका जर साधारणतः 20 रुपयाला घेतली आणि सोयाबीन जर 45 रुपयाला घेतली, ॲव्हरेज रेट वर्षभराचे सध्याच्या मार्केटनुसार तेच आहेत.
तर पक्षी 110 ग्रॅमनं खाद्य खात असेल तर ते अंड कॉन्स्टंट 3.5 रुपयानं तयार होणार आहे. आणि मी जे म्हणलं की बाबा 21व्या आठवड्यापासून पक्षी अंडी घालतो, मग 20व्या आठवड्यापर्यंत पक्षाला 250 रुपये खर्च येतोय, 300 रुपये येतो का 350 रुपये येतोय. जर तुम्हाला तो 250-300 रुपयावर कॉन्स्टंट ठेवायचा असेल तर तुमच्या फीडमिलमधली मका 20 रुपये किलोचीच पाहिजे, सोयाबीन 45 रुपये किलोचाच पाहिजे. मग सगळे फार्मर येतात, लेअर पोल्ट्री फार्म टाकतात, विचार फक्त करतात की शेडला किती खर्च येतो, केजेसला किती खर्च येतो आणि अंड्याच्या खाद्यातनं म्हणजे अंडी येऊन माझा प्रोजेक्ट कसा चालू होईल. तर तुमच्याकडे 1000 पक्षाचा फार्म टाकायचा असेल तर 12 ते 15 लाख रुपये पाहिजे. त्यातली ॲक्च्युअल यूज 9-10 लाख रुपयेच होणार आहेत. पण राहिलेले 4-5 लाख रुपये जे आहेत तर तुमच्याकडं 4-5 महिन्याचं पुढचं जे फीड आहे ते विकत घेण्यासाठी पाहिजे. तुम्ही पोल्ट्री फार्म टाकणार, ती लाईव्ह स्टॉक आहे, तो काय मशीन नाही. त्याला बाबा आता ते जे आली रॉ मटेरियल फार महाग आहे, मशीन आपण बंद ठेवू. एकदा शेडमध्ये पक्षी टाकला तर त्याला रोज खाद्य खाऊच घालावं लागणार आहे. तर पुढचे 3-4 महिन्यात मार्केटचा अभ्यास करून खाद्य महाग आहे का स्वस्त आहे ते तुम्हाला विकत घेता आलं पाहिजे. हे सगळं करून मगच पोल्ट्री फार्ममध्ये उतरावं. आणि आता मी जे मगाशी सांगितलं की बाबा वेंकीज कंपनीवर विश्वास ठेवा, बाकीच्या कंपनीवर विश्वास ठेवू नका. मी एक फार्मर आहे, मी कुठल्याही कंपनीच्या लागेबांध्यात नाही. तर आता विषय काय होता, कोरोनामध्ये सोयाबीन 40 रुपयाला होतं, ते 60, 70, 80, 90 करत 100, 110 रुपयाला गेलं. शेंगदाणा पेंड नावाची गोष्ट असते, GNDOC म्हणतात, आणि आपल्याला जे पोल्ट्री लागतं ते सोया DOC लागतं. सगळ्या नामांकित कंपन्यांनी काय केलं, GNDOC वापरायला चालू केलं खाद्यात, का तर खाद्य फार महाग चाललं. त्याचा परिणाम असा झाला, माझ्या फार्मवर प्रोडक्शन 95% होतं. मी बारामतीच्या एका नामांकित कंपनीच खाद्य वापरत होतो, कारण तिने मला 1 वर्ष रिझल्ट चांगला दिला होता. मग आले माझ्याकडं, ते म्हणले प्रोटीन कंटेंट साहेब सेम आहे, ही तुमचं म्हणजे हे विषय कधी झाला ते तुम्हाला सांगतो, आम्हाला माहीत पण नाही कंपनीचा आधीचा फॉर्म्युला काय होता, नंतरचा फॉर्म्युला काय होता. एवढं सगळं मी समजून घ्यायला 20-25 लाख रुपयाचं नुकसान सहन केलेलं आहे. आधी चालू आहे, कंपनी कामगार खाद्य टाकतोय, आम्हाला अंडी मिळतात, आम्ही अंडी विकतोय, पैसे कमवतोय, संपलं. पहिलं वर्ष 1.5 वर्ष असं चाललं. कोरोनाच्या काळात माझं 95%चं प्रोडक्शन अचानक 60%वर आलं. मग मी बांधल्यावर काय झालं, सगळे म्हणल्यावर तुमची मॅनेजमेंट चुकती, लाईटच लावताय, असं करताय तसं करताय. मग परत मी एक पराग डॉक्टर म्हणून आहेत मिरजचे, पराग आवडे डॉक्टर, ह्यांना विचारलं. ते एक सज्जन आहे, 100रातले 5 डॉक्टर जे आहेत ते पोल्ट्री प्रचंड प्रामाणिकपणे मदत करतात. 95% डॉक्टर आहेत, त्यांचे मेडिकलवाल्यांबद्दल लागेबंदी असतात. त्यानंतर तुमच्याकडे जर 12 आठवड्याचा पक्षी घ्यायची यंत्रणा नसली, तुम्ही डायरेक्ट 12 आठवड्याचा पक्षी घेणार. मग तुम्हाला सांगणार तुम्ही ह्या फार्मरकडनं 12 आठवड्याचा पक्षी घ्या, त्याचे त्या पक्षामागं 5 रुपये असतात. असे 95% डॉक्टर करतात. कुठलंही कमिशन न खाता प्रामाणिकपणे मदत करणारे फक्त 5% डॉक्टर आहेत. त्यातले एक पराग डॉक्टर होती. आणि मी जर त्या पराग डॉक्टरांशी भेटलो नसतो तर मला पुण्यात 10-15 हजाराचा जॉब करण्याशिवाय पर्याय नव्हता. तोपर्यंत मी ऑलरेडी व्यवसायात 15-20 लाख रुपये टाकले होते. पराग डॉक्टर म्हणले मला भेटायला ये. ठीक आहे, गेलो भेटायला. म्हणजे तू ज्या कंपनीचं खाद्य वापरतो, मी नाव नाही घेणार, त्या कंपनीनं रिपोर्ट घे खाद्याची. ठीक आहे, कंपनी डॉक्टर आले, खाद्याचे रिपोर्ट आले. सोया DOCचं बेस असलेल्या खाद्यात पण प्रोटीन तेवढंच असतं. सोयाबीनमध्ये प्रोटीन काय 46-48% असतं. GNDOCमध्ये पण प्रोटीन 46-48% असतं. मग घोळ कुठं होतो, ज्यावेळेस तुम्ही पक्षाला GNDOC असलेलं फीड टाकता, त्यात रॅपसीड टाकता, कोण तांदूळ टाकतं, काहीही टाकतात, तर पक्षात टॉक्सिसिटी येते. पचायला GNDOC अवघड जातं. पक्षाची टॉक्सिसिटी केमिकल टॉक्सिसिटीत कन्वर्ट होती. मग हळूहळू पक्षी अंडी देणं बंद करतो, पक्षी खाद्य खाणं बंद करत नाही. तुमचा सगळा इन्कम कशावर आहे, अंड्याचे पैसे आले तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तर कंपन्यांनी काय केलं, सगळ्या कंपन्यांनी, ह्याला अपवाद फक्त वेंकीज आहे. वेंकीजचं 50 किलोचं पोतं ज्यावेळेस 2100 रुपयाला होतं, त्यावेळेस बाकीच्यांची पोती 1600-1700 रुपयाला होती. मी स्पष्ट बोलतो साहेब, कारण ही शेतकरी आहेत, त्यांची फसवणूक कुठं व्हायला नको. आणि ही फसवणूक 1-2 लाखाची नसती, 15 ते 20 लाख रुपयाची फसवणूक असते. मग डॉक्टर काय म्हणले, वेंकीज कंपनीचं 5% वापर, स्वतःच सोया DOC आण, स्वतःचं खाद्य स्वतःच तयार कर. मी व्यवसाय 6 महिने बंद ठेवला. करायचं काय म्हणलं, जर आपल्याला व्यवसाय ह्या पद्धतीने करायचा असला तर अंड्याची क्वालिटी प्रचंड चांगली होणार आहे. तुम्ही जर माझ्या पोल्ट्री फार्मवर आला तर तुम्हाला एक माशी दिसणार नाही. जर तुम्ही आमच्या पोल्ट्रीवरची अंडी खाल्ली, तुम्हाला पातेल्याचा वास येणार नाही. तुम्ही जर अंडा भुर्जी केली तर त्यात मटेरियल जास्त निघणार. मग आता म्हणलं, आपण जर वेंकीज कंपनीचं खाद्य वापरायचं, जर कॉस्टिंग थोडी वाढणार. हैदराबाद क्वालिटीची अंडी, मी सोलापूरचा, पंढरपूरला मुंबई रेट चालतो ना, आपल्या भागात सगळा हैदराबादकडचा रेट चालतो. मुंबई रेटपेक्षा हैदराबाद रेट 50-60 पैशानं कमी करायचं काय. माझं शिक्षण सांगलीला झालं होतं, मी सिव्हिल इंजिनियर आहे, तिथल्या भागाचा मला अनुभव होता. मग मी काय केलं, ठराविक अंडी घेतली आणि स्पीकर लावून वाटायला चालू केली. स्पीकर लावून वाटल्यावर लोकांना 6 रुपये रेटची सवय लागली. रोज 300 अंडी जायची, 400 जायची, 500 अंडी जायची. आज 5000 अंडी वर्षभर माझी 6 रुपयानं जातात. हे फक्त क्वालिटी मेंटेन केल्यामुळं झालं. मिरज सांगलीला सगळा हॉस्पिटल हैदराबादचा माल येतो.
लोकांनी जर ती आज अंडी दुसरी घरातनं आणली, जसं तुम्ही दूध आहे, गोकुळच्या दुधाचा चहा प्या, इथं कुठं दुसरी नामांकित डेअरीच्या दुधाचा चहा प्या, तुम्हाला फरक जाणवतो. आणि हीच तुमच्या लोकल डेअरीचं दूध घ्या आणि तुम्ही चहा प्या, तुम्हाला फरक जाणवणार. मग तुम्हाला जर गोकुळच्याच दुधाची सवय लागली आणि घरात चुकून जरी वेगळ्या माणसानं दुसरं दूध आणलं, लगेच तुम्हाला जाणवतंय. तसं आज लोकांना, त्या ठराविक लोकांना अंड्याची सवय लागलेली आहे. दुसऱ्या जर मार्केटमधनं अंडी आणली तर ती लोकं खात नाहीत. आमच्याकडं बुकिंग असते. आम्ही आठवड्याचे 14 वॉर्ड तयार केलेले आहेत. या सोमवारी सकाळी वॉर्ड नंबर 1, सोमवारी संध्याकाळी वॉर्ड नंबर 1, 2 असं 7 दिवसाचे 14 वॉर्ड तयार केलेले आहेत. आणि त्यावर असं नाही की आमची सिस्टीम फोन आला आम्ही ऑर्डर द्यायला चाललो, ती सिस्टीम मॉडेल सक्सेसफुल होत नाही. सोमवारी सकाळी वॉर्ड नंबर 1ची ऑर्डर आम्ही फिक्स केलेली आहे. सोमवारी सकाळी 7 ते 11 तेवढ्याच एरियातनं गाडी स्पीकर लावून फिरणार. तुम्हाला बुकिंग करायचं असलं बुकिंग करा, तुम्हाला अंडी पोच होतील. अशी एका दिवसात मी 5,000 अंडी विकतो. ती मागचा निघलेला तोटा आता हळूहळू भरून काढतोय. तर तुम्ही जर तुम्हाला लेअर पोल्ट्री फार्ममध्ये यायचं असलं, काय तर आउटपुट काढायचं असलं, तर कुठल्या MR लोकांकडे जाऊ नका, कुठल्या डॉक्टर लोकांकडे जाऊ नका. तर पोल्ट्री 10, 15, 20 पोल्ट्री फार्मरला स्वतः व्हिजिट द्या, स्वतः अभ्यास करा. आणि पूर्ण मॉडेलचा अभ्यास करताना 15 महिन्याच्या मॉडेलचा अभ्यास करा. आज नोव्हेंबर डिसेंबर आहे, अंडं 5.5 रुपयाला जाते. आज माणसं म्हणणार अंड्यामागं 2 रुपये राहतात. पण हीच मार्च एप्रिल आला, जून श्रावण महिना आला, नवरात्र आली, ह्या काळात तुमचं अंडं 3 रुपयाला पण जायची तुमची तयारी पाहिजे. मग हे सगळं केल्यानंतर त्याचं बजेट करून मग तुम्ही 15-20 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करा. आणि जर तुम्हाला लेअर पोल्ट्री फार्म टाकायचाच असेल, BV 300 ह्याच्याशिवाय जातच तुम्ही कोणत्या पक्षाची घेऊ नका. आज जर तुम्ही माझ्या फार्मवर आला, पक्षाचं वय आज 68 आठवडा आहे, 68व्या आठवड्यात साहेब 94% प्रोडक्शन आहे. कुठल्याही फार्मरचं दाखवा मला 68व्या आठवड्यात 94% प्रोडक्शन. एक आता 5 मिनटं घेतो, जास्त वेळ घेत नाही. जर तुम्ही बाहेरून पक्षी विकत घेतले तर माणसं काय करतात, आता तुम्ही 12 आठवड्याचे पक्षी घेता, 12 आठवड्याच्या पक्षाचं वजन साधारणतः 950 ग्रॅम ते 1 किलो पाहिजे. माणसं पहिले 10 आठवडे त्याला लेअरचं 3rd क्लास खाद्य खाऊ घालतात, म्हणजे जे स्वस्त आहे ते खाद्य खाऊ घालतात. मग फार्मर लोकांचा आणि फार्मर लोक ज्याच्याकडनं पक्षी घेणार आहे त्याचा करार काय असतो, मला 1 किलो वजनाचा पक्षी पाहिजे. मग 12 आठवड्याचा पक्षी ज्या दिवशी होणार आहे त्याच्या आधी 10 दिवस फार्मर काय करतो, त्याला ब्रॉयलरचं खाद्य घालतो. त्याला ॲक्च्युली लेअरचं खाद्य पाहिजे. लावा म्हणतो 1000 पक्षी आहेत, काट्यावर गाडी लावा, बरोबर तुम्हाला ॲव्हरेज वजन 950 ग्रॅमच्या अबोज येणार. मी फार तुम्हाला चांगला पक्षी दिलाय. तो पण हा पक्षी आणतो आणि सुरुवातीला लाईट लावायला सांगतो. आता लाईट लावल्यावर पक्षावर काय होतं, लाईट पक्षाला देणं हे आर्टिफिशियल स्टिम्युलेशन झालं पक्षाला. म्हणजे तुम्ही पक्षाला अंडी घालायला प्रवृत्त करताय, लाईट देताय, म्हणजे नॅचरल प्रोसेस नाही होत त्याची, तो आर्टिफिशियल अंडी घालायला लागलाय. मग तुमची 21 अंडी लवकर चालू होतात, 19-20व्या आठवड्यात अंडी लवकर चालू होतात, पीक पण तुम्हाला लवकर मिळतो. पण हा परफॉर्मन्स तुमचा फक्त तुम्हाला 40 आठवड्यापर्यंत मिळतो. 41 आठवडे ते 80 आठवडे तुम्हाला परफॉर्मन्स मिळत नाही. पक्षाची हेल्थ खराब झालेली असती. त्या पक्षाला तुम्ही आर्टिफिशियल स्टिम्युलेशन दिलेलं आहे. हे झाला तुम्ही बाहेरून पक्षी आणला, दुसऱ्या सल्ल्यानं पोल्ट्री चालवली, तो पोल्ट्रीचा अनुभव. हेच जर पहिल्या दिवसाचं पिल्लू तुम्ही आणले, त्याला पहिल्या चिक फेज असती, ग्रोअर फेज असती, डेव्हलपर फेज असती, प्री लेअर फेज असती. त्याच्या फेजनुसार जर तुम्ही त्याला खाद्य देत असाल तर त्याची ऑर्गन डेव्हलपमेंट होणार आहे. ज्यावेळेस पक्षी 12 आठवड्याचा होईल, तुम्ही काट्यावर घ्याचाल त्यावेळेस त्याचं वजन 1 किलो होईल. पण ते 1 किलो वजन हे ऑर्गन डेव्हलपमेंटचं वजन असणार आहे. आणि दुसरं, पहिल्या बॅचला मी जे सांगितलं की ज्यांनी ब्रॉयलरचं खाद्य टाकून लेअर वाढवलं आहे, त्याची फक्त ते चरबीचं वजन झालेलं असणार आहे. तो पक्षी शेवटपर्यंत परफॉर्मन्स देणार नाही. आणि ऑर्गन डेव्हलपमेंट केलेल्या पक्षाचं वजन 18व्या-19व्या आठवड्यात जर व्यवस्थित वाढलं तर तो पक्षी लाईट न देता अंडी घालतोय. ते झालं नॅचरल मॅच्युरेशन. त्या नॅचरल मॅच्युरेशनवर स्वतःच्या वजनाच्या जीवावर पक्षी हार्मोन्सवर येतो, तो अंडी घालतो. आणि तो प्रोजेक्ट 72 आठवडे 80 आठवडे फार्मरला कोणताही त्रास देत नाही, फार्मरला औषधं घालावी लागत नाहीत, फार्मरचं प्रोडक्शन ड्रॉप होत नाही, कोणतीच गोष्ट होत नाही. मग तो फार्मर सक्सेसफुल ठरतो. आणि त्यातनं जी येणाऱ्या अंड्याची क्वालिटी ती तुमची चांगली होती. तर मला सांगायचं एवढंच म्हणणं आहे की लेअर पोल्ट्री फार्मवर जर टाकायचा असेल तर तुम्ही त्याचं प्रॉपर नॉलेज घ्या. 1000 पक्षाचा लेअर पोल्ट्री फार्म टाकायला 12 ते 15 लाख रुपये लागतात. तुमच्या घराचे असेल, बँकेचे काढले असेल, बँकेचे हप्ते चालू होतात, सगळं चालू होतं. लेअर पोल्ट्री फार्म परवडत नाही असं मी म्हणणार नाही. लेअर पोल्ट्री फार्म परवडतो, पण तुम्ही त्या 100रातल्या 5% लोकांच्या संगतीत पाहिजे, त्या 95%च्या नाही. 95% लोक फक्त तुमचा वापर करणार. आणि लेअर पोल्ट्री फार्मचा बिझनेस माझा एक असा अनुभव आहे. सर हा प्रश्न उत्तरे घ्यायचे 1-2, त्याच्यामुळे अगदी संपवतो लगेच. संक्षिप्त याच्यामध्ये. तर लेअर पोल्ट्री फार्म हा व्यवसाय जाग्यावर खुर्चीवर बसून करायचा व्यवसाय संपलेला आहे. त्याला स्वतःचं मार्केट पाहिजे. जर तुम्ही खुर्चीवर बसून म्हणला की व्यापारी माझी अंडी घेऊन जाईल, तर तुमच्या मालाचा रेट हा व्यापारी ठरवतो, त्यात तुम्ही हळूहळू तोट्यात जाणार. तर तुम्ही स्वतः अंडी विका आणि स्वतः अंडी विकून तुम्हाला चांगले पैसे मिळतील. तर लेअर पोल्ट्री फार्म जर टाकायचा असेल तर 5-6 महिने त्याचा प्रॉपर रिसर्च करा, खाद्य कसं तयार करायचं, लेअर पक्षी कसा वाढवायचा, आणि मग पोल्ट्री फार्म टाका. थँक्यू.